नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, महान कारुणिक, द लाइट ऑफ वर्ल्ड, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायात, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित रमाई बुद्धविहार, नाचनगाव, पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांना माता रमाईच्या जयंतीच्या सर्वांना मंगलकामना, शुभेच्छा. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. सोबतच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक आणि माझे धम्म मित्र धम्मबंधू गणेशजी एरेकर यांच्याही प्रति मंगलाची कामना करतो. आज 7 फरवरी माता रमाईचा जन्मोत्सव. या माता रमाई सांगत असताना या ठिकाणी मी आधीच उल्लेख करतो की माता रमाई ही शब्दामध्ये मावत नाही आणि रमाईची जीवनगाथा, रमाई हे जे पात्र आहे, हा जो किरदार आहे, आपण रमाची भीमाला तरी साथ होती, भीमराव होते दिव्याच्या प्रमाणे, अन त्या दिव्याची रमा वात होती. तर रमाई शब्दामध्ये मावत नाही. अनेक लोकांनी रमाई कादंबरी असेल किंवा रमाई एक पात्री नाटिका असेल किंवा रमाईवर अनेक मराठी सिनेमे सुद्धा आपण मालिकेमध्ये बघितले असेल. रमाई शब्दामध्ये मावत नाही. रमाईचा जीवनपट, रमाईचा जीवन संघर्ष, रमाईचा त्याग, रमाईचं समर्पण, ही बोधिसत्वाची, हिमालयाची, राजगृहाची सावली माता रमाई. रमा या शब्दाचाच अर्थ होते चंद्र. रमा म्हणजे काय होते? चंद्र होते. आणि चंद्राचं काम आहे शीतलता प्रदान करणं. आणि म्हणून रमाईचा जीवनपट, इथे जे माझे दर्शक आहे, उपासक उपासिकांना माझी अशी कळवळीची विनंती आहे की हा व्हिडिओ थोडा लांबलचक होण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला कोणतीही गोष्ट ही शॉर्टकट मध्ये पाहिजे ना. बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. बुद्धाचा धम्म कसा आहे? अथांग महासागरासारखं ज्ञान आहे भगवान बुद्धांचं. आणि रमाईचं हा जो जीवन संघर्ष आहे, तिचा जो जीवनपट आहे, हा सुद्धा खूप विस्तृत आहे, मोठा आहे. आपल्याला शॉर्टकट मध्ये व्हिडिओ नाही पाहिजे. म्हणजे शॉर्टकट मध्ये व्हिडिओ प्रत्येकाला आवडत असतो शॉर्टकट मध्ये, परंतु हा व्हिडिओ शॉर्टकट होणार नाही. आपण कुठलाही सिनेमा असेल तर 3 घंटे पाहतो, मालिका असेल टीव्हीवरच्या त्याही 3-3 घंटे आपण मालिका पाहतो. परंतु आपण जर व्हिडिओ म्हटलं तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ लागत असतो कुठलाही, पण तसं होणार नाही. मी माझ्या परीने तो व्हिडिओ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण रमाईचा जीवनपट शब्दामध्ये मांडणं हे माझ्याच्यानं होणार नाही. ज्यांना पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे किंवा रमाईच्या जीवनातले जे काही बारकावे आहे, रमाईचा त्याग, रमाईचं कारुण्य, रमाईचं समर्पण, रमाईचं बलिदान, हे जर आपल्याला बघायचं असेल तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा. आणि म्हणून रमाई सांगणं ही म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. तर आज रमाईचा हा 7 फरवरी
माता रमाईचा जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी पुनश्च मंगल कामना करतो. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. तर माता रमाई समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई. माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी, कोणती तारीख आहे ती? 7 फेब्रुवारी 1898 साली ही बोधिसत्वाची सावली, हिमालयाची सावली, ही राजगृहाची सावली, या माता रमाईचा जन्म झाला. असा गाण्यामध्ये उल्लेख आहे, धनी गुणाचं माणिक, धनी गुणाचं माणिक होत भूषण वेळेला, होता विद्येचा डोंगर भोळ्या रमाच्या जोडीला. 14 एप्रिल आली की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये सर्वात मोठी जयंती जर कुणाची होत असेल, जगामध्ये सर्वात जास्त पुतळे जर कोणाचे असेल, सर्वात मोठी नेता पुढाऱ्यांपैकी जर जयंती कोणती होत असेल तर ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बापही म्हणतो का नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले खरे आपल्या आई वडिलांनी जरी आपल्याला जन्म दिला असेल, हे जे शरीर आहे आपलं, हे जे शरीर आहे, या शरीराला जरी आपल्या आई वडिलांनी जन्म दिला असेल लौकिक, परंतु या शरीरामध्ये प्राण फुंकण्याचं काम कोणी केलं आहे? आपले खरे माता पिता जर कोणते असेल, हे तर आहेच आपले जन्म देणारे माता पिता, यांनी तर फक्त आपलं हे शरीर जन्माला घातलेलं आहे, पण आपले जे खरे माता पिता आहे ते म्हणजे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. परंतु आपण एक भेदभाव करत असतो, तो भेदभाव आपण करायला नाही पाहिजे. बाबासाहेबांची जयंतीचा आपण खर्च खूप मोठा करतो, बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या थाटामाटात साजरी करतो, भयंकर वर्गणी काढतो आणि डीजे सारखा प्रकार करत असतो. पण विचाराची जयंती होणं गरजेची आहे, पुतळ्याची नाही, फोटोची नाही, तर विचारांची जयंती झाली पाहिजे. प्रत्येक महापुरुषांच्या विचारांची जयंती झाली पाहिजे. तर आपण एक भेदभाव कसा करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो, आपल्या बापाची आपण जयंती साजरी करतो, पण आपल्या आईची, मातेची, रमा माऊलीची जन्म आपण करत नाही. म्हणून रमाईची जयंती सुद्धा प्रत्येक बुद्ध विहारामध्ये प्रत्येक उपासक उपासिकांनी साजरी केली पाहिजे. म्हणून असे एक कवीचं म्हणणं आहे, मनोज राजा गोसावी या कवीचं असं म्हणणं आहे, फेमस आहे ते वाक्य कोणतं, की घराघरामध्ये पुन्हा बाबासाहेब जन्माला यावे असं जर वाटत असेल तर घराघरामध्ये रमाई सारखी स्त्री जन्माला आली पाहिजे. जर रमाई सारखी स्त्री जर जन्माला आली तर घराघरामध्ये बाबासाहेब जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण आधी कोण जन्माला आली पाहिजे? रमाई जन्माला आली पाहिजे. रमाई सारखी स्त्री जर घराघरात जन्माला येईल तर बाबासाहेब नक्कीच जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही इकडून जायचं आणि आपल्या घरच्या पतीला म्हणायचं, तुम्ही बना म्हणा बाबासाहेब, मी बनतो तुमची रमाई, पा करून तसा प्रॅक्टिस होत असेल तर. समजलं का? तर आजच्या स्त्रिया खूप उच्च शिक्षित आहे, त्यांच्याकडे अनेक डिग्र्या आहे, मोठा मोठा जॉब आहे. आता मला सांगा, रमाईचं शिक्षण जास्त होतं का आजच्या महिलांचं शिक्षण जास्त आहे? रमाईचं शिक्षण जास्त होतं का तुमचं शिक्षण जास्त आहे? आजच्या स्त्रियांचं शिक्षण जास्त आहे? सांगा बरं. रमाईचं शिक्षण जास्त होतं तुमच्यापेक्षा? माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक महिलांचं शिक्षण रमाईपेक्षा जास्तच होतं. मग मला सांगा बरं, रमाईनं बोधिसत्व घडवला का नाही? रमाईनं बोधिसत्व बाबासाहेब घडवला का नाही? आजच्या शिकल्या सवरल्या स्त्रीची हिंमत नाही बोधिसत्व बाबासाहेब घडवण्याची. समजलं का? तुमचं शिक्षण काही कामाचं नाही आहे. पण रमाईकडं अल्प शिक्षण होतं, परंतु तिने मात्र हा बोधिसत्व घडवला आहे. लक्षात घ्या. म्हणून रमाई जन्माला येणं म्हणजेच बाबासाहेब. म्हणून रमाईचा आदर्श प्रत्येक भारतीय नारीनं घेतला पाहिजे. प्रत्येक भारतीय नारीनं रमाईचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणून बाबासाहेब या बोधिसत्वाची जडणघडण करणारी कोण होती? माता रमाई होती. तर या माता रमाईचा जन्म कोकणमध्ये झाला. समजलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आजोबा आहे मालोजी सकपाळ आंबेडकर, सर खुर्चीवर बसा. मालोजी सकपाळ आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आजोळ आहे,
आजोळ म्हणजे ते आजही कोकणामध्ये आहे, त्या गावाचं नाव आहे आंबेटेंबे. तर कोकण हा जो प्रांत आहे, कोकण हा प्रांत बुद्धाच्या काळामध्ये सुना प्रांत म्हणून ओळखला जाता. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुना प्रांत, कोकण, गोवा आणि महाराष्ट्राला सुना प्रांत म्हणायचे बुद्धाच्या काळामध्ये. तर हे सुना प्रांत म्हणजे आजचं कोकण आहे. तर या कोकण जे सुना प्रांत मध्येच रमाईचा जन्म झालेला आहे. आता रमाईचं जे जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे कोकणातील कोकण रत्न म्हटलं तरी चालेल आपण रमाईमध्ये, रमाईला. तर या कोकण मध्ये रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे, रत्नागिरी. आता हे रत्नागिरी नावही सुद्धा बुद्धिस्ट आहे. ओडिसा राज्यामध्ये रत्नागिरी नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे, नालंदा सारखं रत्नागिरी बौद्ध विद्यापीठ. हे रत्नागिरी बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे. ते रत्नदुर्ग किल्ल्यावरून ते नाव रत्नागिरी पडलं जिल्ह्याचं असं अजिबात नाही. रत्नागिरी नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ ओडिसामध्ये आहे. आता रत्ना आणि गिरी, गिरी म्हणजे पर्वत होत असते, आणि रत्न म्हणजे काय, बुद्ध रत्न, धम्म रत्न आणि संघरत्न, हे तीन रत्नालाच रत्नागिरी. हे म्हणजे ज्या जम्बूद्वीप भारतामध्ये बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नाचा प्रभाव आहे, ही बुद्ध भूमी आहे, म्हणून तिला रत्नागिरी असं म्हणतात. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली नावाचं एक ठिकाण आहे, आणि दापोलीला लागूनच, दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका, दापोलीला लागूनच वनंद नावाचं एक गाव आहे. या वनंद गावापासून 30 किलोमीटर अंतरावर जर गेलं, म्हणजे रमाबाईचं जे गाव आहे दापोली पासून, म्हणजे दापोली आणि वनंद गाव जवळ जवळच आहे, एकदम लागूनच आहे, म्हणजे दापोलीलाच लागून आहे. म्हणजे एका भागाला म्हणजे 1.5 किलोमीटर अंतर असं म्हटलं तरी चालेल वनंद गावला. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे. त्या वनंद गाव माता रमाईच्या गावापासून जर तुम्ही कधी गेले तर तिथं पन्हाळे काजीच्या बौद्ध गुफा आहे. कधी गेले रमाईच्या गावला तर तुम्ही, तुमचं खरं माहेर कोणतं आहे, तुम्ही रमाईला आई म्हणता का नाही? या बुद्ध विहाराचं नाव रमाईचं आहे. रमाईचा बुद्ध कोणता आहे मग? रमाई बुद्ध विहार. तर रमाईचा बुद्ध कोण आहे? बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. तिनं हा आधुनिक बुद्ध बोधिसत्व घडवला. आजच्या शिकल्या सवरल्या स्त्रीची तेवढी ताकद नाही आहे. तर या दापोली पाशी असलेले जे वनंद गाव आहे, या गावामध्ये माता रमाईचा जन्म झाला. तर माता रमाईच्या गावापाशी ज्या पन्हाळे काजीच्या बौद्ध गुफा आहे 30 किलोमीटर अंतरावर, त्या काळामध्ये तिथे 10व्या ते 12व्या शताब्दीपर्यंत वज्रे आणि शाक्य मित्र नावाचा भिक्खू सुद्धा त्या ठिकाणी राहत होता. तर माता रमाईचा जन्म ज्या कोकणामध्ये झाला, बुद्धाच्या काळामध्ये त्याला सुना प्रांत म्हणायचे, पुन्न, इसिदिन्न, महाधम्मरक्षित. तर शाक्य मित्र अशा बौद्ध भिक्खूंचा वास या कोकणामध्ये, सुना प्रांतामध्ये आधीपासूनच होता. तर या कोकणामध्ये, या कोकण सुना प्रांतामध्ये खेडच्या बौद्ध लेण्या आहे. रत्नागिरी म्हणजे कोकणमध्ये कुडा बौद्ध लेण्या असेल, महाड बौद्ध लेण्या असेल, गांधारपाली बौद्ध लेण्या असेल, कोल असेल, पन्हाळे काजी असेल, खेड आणि चिपळूणच्या अशा अनेक बौद्ध लेण्या त्या कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये अशा कितीतरी बौद्ध लेण्या आहे, त्याचं अजूनही संशोधन झालेलं नाही. तर हे सुना प्रांत नावाचं जे ठिकाण आहे, तर माता रमाईच्या आईचं नाव काय होतं, कोण सांगेल बरं? माता रमाईच्या आईचे नाव काय होते बरं? रमाईचा जन्म कुठे झाला? वनंद गावला. रमाईच्या आईचं नाव होतं रखमा, रुक्मिणी. काय नाव होतं? आता रुक्मिणी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल, विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी? अजिबात नाही. रुक्मिणी हे नाव बुद्धाच्या आईचं, महामाया देवीचं नाव आहे. आता कसं आहे तर तुम्ही कधीही जे बुद्धाचं, जे सिद्धार्थ गौतमाचं लुंबिनी आहे, लुंबिनी नेपाळमध्ये आता सध्याला जम्बूद्वीपाचाच तो भाग होता, तर त्या लुंबिनीचं प्राचीन नाव आहे रुक्मिणी देई. काय नाव आहे? आता तुम्ही माझ्या मनानं ऐकू नका. तुम्ही जर तिथं गेले तर तिथं सम्राट अशोकाचा स्तंभ आहे, दगडाचा उभा, लुंबिनीला असा पिल्लर उभा आहे, सम्राट अशोकाचा स्तंभ. त्या स्तंभालाच रुक्मिणी देई स्तंभ म्हणतात. काय म्हणतात? रुक्मिणी, रुक्मिणी देई स्तंभ म्हणतात. आता रुक्मिणी हा पाली शब्द आहे. रुक्मिणी देई स्तंभावर असं लिहिलेलं आहे.
इथं साकमुनी बुधे जाते, इथे शाक्यमुनी बुद्धाचा जन्म झाला. जो सम्राट अशोकाचा स्तंभ आहे त्या स्तंभालाच लुंबिनीच्या रुक्मिणी देवी स्तंभ म्हणतात. रुक्मिणीवरूनच ते रुक्मिणी झालं आणि महाराष्ट्रामध्ये ते रखमा झालं आणि मग विठ्ठलाची रखमा म्हणून जोडलं. बुद्धाच्या आईलाच रुक्मिणी देवी किंवा रुक्मिणी देवी हे नाव म्हटलेलं आहे. हा नेपाळी शब्द वाटते तुम्हाला, रुक्मिणी देई. देई म्हणजे देवी होत असते. आणि तुम्हाला माहित आहे बौद्ध काळामध्ये देव आणि देवी हे पंचशिलाचं पालन करणाऱ्या उपासक उपासिकांना हा शब्द लागत होता. देव आणि देवी कोणाला म्हणतात? भिक्खू भिक्खुणी, पंचशिलाचं पालन करणाऱ्या उपासक उपासिकांना देव आणि देवी हे विशेषण बौद्धांचं आहे. नंतर ते काल्पनिक झालेलं आहे. तर हे तिच्या आईचं नाव रुक्मिणी देवी आहे. वडिलांचं नाव काय आहे? भिक्खूजी. पहा काय नाव आहे? भिक्खूजी. तर तुम्ही भंतेजीला काय म्हणता पालीमध्ये? का भिक्खूजी महाराज? भिक्खूजीच म्हणता का नाही? जातात ना लोक तिकडे भिक्खूजी महाराजाकडं. गेलते वाटते काय 2-4 बाया यात्रेले. तर भिक्खू भिक्खू, आता तिच्या वडिलाचं नाव जर भिक्खूजी असेल तर भिक्खू हा शब्द कशाशी नाही? पाली आहे का नाही? बौद्ध भंतेजीला काय म्हणतात? भीक मागते म्हणून भिक्खूजी नाही. लक्षात घ्या. आता ते लोकांनी वेगळा अन्वय अर्थ केला. रमाईच्या वडिलाचं नाव आहे भिक्खूजी. भिक्खूजी म्हणजे काय? भिक्खू. लक्षात घ्या. आणि तिचं आडनाव आहे वलंगकर. काही ठिकाणी वनंदकर आहे, पण मी त्यांच्या गावाला गेलो होतो 5-6 वर्षाच्या आधी. त्यांचं आता आधुनिक काळामध्ये नाव बदललेलं आहे. धुत्रे परिवार म्हणतात. धुत्रे, धोत्रे, वलंगकर आणि वनंदकर. त्या काळामध्ये महाडचे बाबासाहेबांचे एक सहकारी होते गोपाळ बाबा वलंगकर, ज्यांनी विटाळ विध्वंसन नावाचं छोटस पुस्तक काढलं होतं. ते त्यांचे वंशजच आहे, ते महाडला राहायचे. तर अशा प्रकारे वनंदकराची सून होती. कोण? मी अनेक गोष्टीचा उलगडा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार होतो. रमाईच्या जे नाव आहे वनंद गावची असल्यामुळे काय म्हटलं जातं? वनंदकर. आता काही लोक काय म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानच्या भिवाला जेव्हा पहिल्यांदा शाळेमध्ये टाकण्यात आलं, कोण्या गावी टाकण्यात आलं? प्रताप सिंह हायस्कूल साताऱ्याला या शाळेमध्ये टाकण्यात आलं. तर त्यावेळी असं म्हणतात की तिथे आंबेडकर नावाचा एक शिक्षक होता. त्यांनी आपलं नाव लहानच्या भिवाला दिलं. आंबावडेकर हे नाव आम्हाला शाळेमध्ये शिकवत होते लोक. आंबावडेकर हे आडवं तिडवं वाटत होतं उच्चाराला, म्हणून आंबावडेचं म्हणता तिथं आंबेडकर नावाचा एक ब्राह्मण शिक्षक शिकवायला होता. तर त्यानं मग ते आपलं नाव दिलं. मला सांगा, ब्राह्मण कशाला आपलं आडनाव देऊ शकते का? ज्यायले छुआछूत आहे तर नाही म्हणते, त्याचं खूप प्रेम होतं बाबासाहेबांवर. पण लक्षात घ्या, मी स्वतः त्या आंबावडे गावाला गेलो कोकणामध्ये. तर तिथला एक आजही त्या बाबासाहेबांच्या परिवारातले लोक तिथे पूर्वज जिवंत आहे. आंबेडकर हे आडनाव कुठल्याही ब्राह्मण शिक्षकानं दिलेलं नाही, रेकॉर्डच नाही. आंबेडकर नावाचा ब्राह्मण शिक्षक त्या साताऱ्यामध्ये झालेला नाही. आंबेडकर हे आडनाव याच्यासाठी दिलं, रामजी बाबांनीच ते नाव दिलं, आपल्या गावाचं नाव राहावं म्हणून. समजलं का? रामजी आंबेडकर शिकलेले होते, त्यांना इंग्रजी लिहिता येत होतं, वाचता येत होतं, मेजर होते, सुभेदार होते आणि हुशार होते ते. आणि म्हणून आपल्या गावाची ओळख त्याच्या बदल्या होत होत्या. आपल्या गावाची ओळख राहावी बा म्हणून त्यांनी आंबावडेकर हे आडवं तिडवं ठेवण्यापेक्षा आंबेडकर हे नाव त्यानं स्वतःच रामजी बाबांना साताऱ्याच्या शाळेमध्ये दाखल. ते कुठल्याही ब्राह्मणानं दिलेलं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं का? रमाईचा जन्म कुठं झाला? वनंद गावला, म्हणून तिचं नाव काय आहे? वनंदकर. आणि बाबासाहेबांच्या आजोळ कोणता आहे? आंबावडे, म्हणून आंबेडकर. आणि मला सांगा, बाबासाहेबांची जी आई आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका आहे. मुरबाड तालुक्यामध्ये आंबेटेंबे नावाचं गाव आहे बाबासाहेबांच्या आईचं, भीमाबाईचं. लक्षात घ्या. तर या भीमाबाईच्या, आता ती मुरबाडची असल्यामुळे तिला काय म्हटलं जाते? धर्माजी मुरबाडकर. लक्षात घ्या. म्हणजे भीमाबाईच्या वडिलाचं नाव काय होतं? धर्माजी मुरबाडकर. तेही सुभेदारच होते लष्करामध्ये इंग्रजांच्या. आता पहा, मुरबाडकर. आणि रमाईचं जे गाव आहे वनंद गाव कोकणामध्ये, तिच्या मामाचं गाव जवळच आहे गोविंदपूर. तिचा मामा कुठं राहत होता रमाबाईचा? गोविंदपूरला. तर तिचे मामा मग मुंबईला गेले राहिले, भाईकडे आले. तर हे गोविंदपूरचे असल्यामुळे गोविंदपूरकर मामा. पहा, आता इथे गाव आहे कोकणामध्ये गोविंदपूरकरचे
गोविंदपूरकर मामा. आणि बाबासाहेबांना जे पुस्तक दिलं होतं गौतम बुद्धाचं चरित्र बक्षीस म्हणून भेट, ते गुरुजी कोणते होते? केळुसकर गुरुजी. तेही कोकणातलेच आहे. कोकणामध्ये केळूस नावाचं एक छोटस गाव आहे, म्हणून त्यांचं नाव केळुसकर. आता ते नरेंद्र दाभोळकर हे रमाईच्या गावापाशीच आहेत. दाभोळ बंदर, दाभोळकर हत्यार, दाभोळचे असल्यामुळे दाभोळकर, मुरबाडचे असल्यामुळे मुरबाडकर, वनंद गावचे असल्यामुळे वनंदकर, आंबावडेचे असल्यामुळे आंबेडकर, गोविंदपूरचे असल्यामुळे गोविंदपूरकर आणि केळूसचे असल्यामुळे केळुसकर. कुठल्याही ब्राह्मणानं दिलेलं नाही आहे हे. आता हे लोक नागपूरकर, पुणेकर, असं सोलापूरकर आपण असं म्हणत असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पण शाळेमध्ये ब्राह्मणच मोठा असला पाहिजे ना. चंद्रगुप्ताचा गुरु कोणता? चाणक्य ब्राह्मण. त्याचा आता पता नाही. शिवाजीचा कोणता? दादोजी कोणते? मग बाबासाहेबांना नाव कोण दिलं? तर त्या आंबेडकर नावाच्या ब्राह्मणाने दिलं. तो काय नाव देईल? लक्षात घ्या, आंबेडकर हे नाव रामजी बाबांनी शाळेमध्ये टाकलेलं आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तो काय ब्राह्मण नावाचा काही आंबेडकर झाला नाही, त्याचे काही पुरावे नाही, अजूनही काय त्याचं लिखित नाही आहे. तर जे रमाईचे जे आई वडील होते, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं बा, रमाई शब्दामध्ये मावत नाही, थोडा जास्त वेळ लागू शकतो. व्हिडिओ ज्यांना बघायचा आहे ते बघतील, नाही बघूशे वाटलं ते नाही बघतील, पण मी काही गडबडीत काही सांगत नाही आहे. तर रमाईचे जे परिवार आहे हे त्या काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये नाही पण अख्ख्या भारतामध्ये कबीराच्या विचाराचा खूप मोठा प्रभाव होता. आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथाचा सुद्धा काय होता? परंपरा होती. आता तुम्ही लक्षात जर घेतलं तर रमाईच्या आईचं नाव आहे रखमा आणि वडिलाचं नाव आहे भिकुजी. तर रमाईचे जे आई वडील आहे हे वारकरी पंथाला मानणारे होते. स्वतः रखमाबाई आणि भिकुजी दुत्रे दरवर्षी म्हणण्यापेक्षा अधूनमधून ते वारीला जायचे, वारकरी भजन म्हणायचे. कारण आपल्या जुन्या लोकांचे तेच देव होते ना, रखमाईने विठोबा आहे का नाही, नाही तर शंकर, खंडोबा, मरीमाय, हे सगळे आपले लोक कुलदैवत होते बौद्ध धर्म घ्यायच्या अगोदर. हे दोघे जण अधूनमधून नित्यनेमानं वारीला वगैरे जात होते. तर या भिकुजी धुत्रे आणि माता रखमा, तुमचं लक्ष आहे का? माता रखमा आणि भिकुजी धुत्रे यांना एकूण 3 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 3 मुली. तर पहिली मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं आक्की. काय नाव ठेवलं? आक्की. नाव कठीण आहे. रमाईची सगळ्यात मोठी बहीण आक्की. आक्कीला का नाही दापोलीलाच दिलं होतं सगळ्यात मोठी असल्यामुळे. आणि मग दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. रमाईला एकूण 3 बहिणी, 1 भाऊ होता. तर दुसरी बहीण आहे, दुसरा क्रमांक लागतो मग रमाईचा. समजलं? तर रमाईचं लहानपणीचं नाव ठेवलं भागीरथी. काय नाव ठेवलं? भागीरथी. हाय का इथं बसलेली ही भागीरथी? ते आमच्या समोरच बसलेली आहे. तर लहानपणीचं नाव तर काय ठेवलं? भागीरथी. पण मोठी झाल्यावर मग काय पडलं? रमा पडलं. रमा म्हणजे चंद्र होत असते. आणि बाबासाहेब आता रमाईला लाडानं काय म्हणायचे? रामू म्हणायचे. समजलं तुम्हाला? तर रमाईचं लहानपणीचं नाव काय? भागीरथी. आणि तिसरी बहीण झाली, म्हणजे 3 बहिणी. तिसऱ्या बहिणीचं नाव ठेवलं गौरा. कारण ते लोक वारकरी पंथाचे ते होते, पण शंकरजीने गौराईले मानत होते, कारण त्यांनी बौद्ध धर्म थोडाच घेतला होता. आणि मग शेवटचा भाऊ झाला सगळ्यात लहान. 3 बहिणीच्या पाठी मग कोण झाला? शंकर झाला. आता शंकर यासाठी झाला का असं म्हणतात की त्या असं लिहिलेलं आहे याच्या कादंबरीमध्ये की नवस केला म्हणून ते पोरग झालं शंकराच्या नावानं. अशा पद्धतीने ते आहे. ते असो त्या जुन्या काळात त्या लोकांनी ते म्हणजे शंकर, आक्की, भागीरथी आणि शंकर आणि गौरा. समजलं तुम्हाला? तर एकीचं लग्न झालं होतं. आणि अशा प्रकारे सुरुवातीला आईचं मरण झालं. रखमाच्या म्हणजे रमाईच्या आईचं मरण झालं सुरुवातीला. नंतर तिचे जे बाबा होते रमाईचे, तर रमाईचे बाबा दाभोळच्या बंदरावर माश्याचे टोपले नेणं आणणं करायचे. आता माश्याचे टोपले, अशक्तपणा, खा प्यायला थोडेसे कमी, कपडे लत्या. तर मग ते भिकुजी धुत्रेला म्हणजे छातीचा आजार झाला. छातीचं दुखणं एवढं वाढलं, दुर्लक्ष झालं, कुटुंबाचा संसार आहे, सगळे हे आहे, आणि त्या दुखणं इतकं वाढत गेलं आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि छातीच्या दुखण्यामुळे ते माशाचे टोपले उचलता उचलता दुखण्यामुळे कोणाचं निधन झालं? रक्ताच्या उलट्या झाल्या आणि भिकुजीचं निधन झालं. तर त्यावेळी रमाईचं वय खूप लहान होतं आणि आकीचं मोठीचं लग्न झालं होतं. तर रमाईचं वय, जेव्हा रमाईचं लग्न झालं तर रमाईचं वय होतं 9 वर्षाचं आणि बाबासाहेबाचं वय होतं 14 वर्षाचं. सावित्री आईच्या वय सुद्धा 9 वर्षातच लग्न झालं, कारण त्यावेळी बालविवाह पद्धती होती. लक्षात घ्या. तर लहानपणी माहितीये का, आजही हिंदू समाजामध्ये
हरितालिका नावाचं एक व्रत असते. नीट लक्ष द्या. कोणतं? हरितालिका नावाचं व्रत हिंदू भगिनी साजऱ्या करतात. लक्षात घ्या. ते हरितालिका व्रत काय असते तुम्हाला आहे का? हरितालिका व्रत अशा करतात हिंदू समाज. त्या पद्धतीमध्ये तेही करत होत्या त्या काळामध्ये. तर हरितालिका व्रत असं असते की हरितालिका व्रत मध्ये त्या स्त्रिया काय करत असतात? पतीची उमर मागत असतात. म्हणजे मला असा पती मिळावा, बिन मरणाचा पती मिळावा, बिन मरणाचा नवरा मिळावा. तर अशासाठी ते व्रत करत असतात ते हिंदू धर्मामध्ये हरितालिका व्रत. तर रमाईनं सुद्धा त्यावेळी ते हरितालिका व्रत पकडलं. मग ते व्रत पकडलं म्हणून तिले तसं भेटलं असं वगैरे काही नाही आहे. ते समजलं का? नाही तुम्ही अंधश्रद्धेकडे जाल पुन्हा. तर त्या काळात ते करत होते ते. तर तिनं, तर लोक म्हणत होते तू कशाला करतो बा हरितालिका व्रत? हे वालं हरितालिका व्रत कशासाठी करतं? तर मलाही बिन मरणाचा पती मिळाला पाहिजे, बिन मरणाचा नवरा मिळावा म्हणून. मला सांगा, यशोधरेला बिनमरणाचा पती सिद्धार्थ गौतम मिळाला का नाही? कोणाला? यशोधरेला भेटला ना बिनमरणाचा पती. विचारानं जिवंत आहे का नाही? तर बाबासाहेब रमाईला कसा भेटला? बिनमरणाचा पती. बिनमरणाचा पती कोण आहे? तुमचा पती तर मरून गेल्याच्या नंतर तुमचं काही राहणार नाही. पण रमाईचा पती कसा आहे? बिनमरणाचा पती. बिनमरणाचा पती नवरा मिळाला. जोपर्यंत हे आकाश चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत हा बिनमरणाचा पती रमाईला भेटला. लक्षात घ्या. तर हा बिनमरणाचा पती. तर रमाईचं वय किती होतं मग? 9 वर्षाचं वय होतं. तिची आई मरण पावली आणि बाबाही मरण पावले. आणि मग ती गोविंदपूरकर मामा आणि वनंदकर काका हे कुठे राहत होते? मुंबईच्या भायखेडा वस्तीमध्ये राहत होते. आणि मग रमाई, गौरा आणि शंकर लहान भाऊ, शंकर, गौरा नावाची छोटी बहीण आणि रामी हे रमा ही कुठं गेली? मग मामाकडे आणि चुलत्याकडे ते गेली. आता जात असताना काय झालं? त्या भायकड्याच्या वस्तीमध्ये राहत असताना तेवढ्यातच त्या ठिकाणी रामजी आंबेडकर सुद्धा त्या भायकड्याच्या वस्तीमध्ये राहत होते. आणि त्या काळामध्ये बालविवाह होत होता. आणि एवढंच नाही, रामजी बाबांनी आपल्या भिवासाठी मुलगी सुद्धा बघितलेली होती. खेडकरांची मुलगी होती, थोडी श्रीमंत घराण्यातली होती. आणि त्यावेळेचा हा मॅट्रिक समाजामधला शिकलेला मुलगा. समजलं का? मॅट्रिक पास झालेला पहिला शिकलेला मुलगा. एवढंच नाही तर याचे बाबा सुभेदार आहे, मेजर पदावर आहे, घरची परिस्थिती थोडीशी बरी आहे. तर मला सांगा, तर त्यावेळी रामजी बाबांच्या मुलाला कोण मुलगी देणार नाही? तर साखरपुड्यावर काम आलेलं होतं खेडकरांच्या मुलीसोबत. ते खेडकरांची एक मुलगी होती, तिच्यासोबत ते अशी बोलणी वगैरे सगळं झालेलं होतं. आणि त्यावेळी रामजी बाबांनी तो सगळं ते पाहिलं. एकदा काय झालं की जी जिजाबाई होती ना, रामजी आंबेडकरांनी, म्हणजे बाबासाहेबांची जे आई आहे, रामजी आंबेडकरांनी दुसरं लग्न केलं होतं. दुसरं लग्न तर ते केलं होतं जिजाई सोबत. आता ही जिजाऊ होती कुठली? हे कोकणातलीच होती, हे भायखळा स्टेशन मध्ये राहत होती. आणि या जिजाऊनं तो निरोप आणला. कोणाचा? वनंदकर तिचा काका आहे बा आणि गोविंदपूरकर मामा आहे बा. आणि त्यांच्याकडे एक अनाथ मुलगी आहे, तिचे आई वडील लहानपणी मरण पावले आहे बा. इवलीशा नाकाची बारकी बारकी. तर रामी अशी ते गोष्ट काली खूप पाहायला चांगली आहे बा. जिजाऊन ते रामजी बाबाला सांगितलं. समजलं? सावत्राईनं. आणि मग रामजी आंबेडकर ते आधीच वगैरे सगळं केलं होतं. मग पाहिल्याच्या नंतर मग त्यांनी ते पाहायला गेले. पाहायला जात असताना रामजी बाबांनी असं ओळखलं. रामजी बाबांना काय माहित तिच्या डोळ्यामध्ये काय बघितलं रमाईच्या, की माझ्या भिवाला हीच मोठी करू शकते, माझ्या भिवाला हीच म्हणजे मोठ्या पदावर नेऊ शकते. तिच्या डोळ्यातलं कारुण्य, तिच्या डोळ्यातलं ते तेज, ते सगळं पाहिलं. आणि रामजी बाबांनी हेरलं की माझ्या भिवासाठी हीच मुलगी योग्य राहील. कारण रमाई सुद्धा कशी आहे? अनाथ आहे. आणि माझा भिवा सुद्धा, त्याला आईचं भीमाईचं प्रेम मिळालं नाही. माझ्या भिवासाठी हीच रमा योग्य राहील. माझ्या भिवाला मोठं करण्यामध्ये काय माहित रामजी बाबाची निवड योग्यच होती. ज्या खेडकरांच्या मुलीसोबत साखरपुडा काही बोलणी झाली होती, ते त्या दुसऱ्या मुलीला पट्टा लागू नये, तिला उद्या मागणीच होऊ नये, रामजी बाबांनी काही पैसे भरून दिले आणि रमाईची निवड केली. आता मला सांगा, त्यावेळी सुभेदार मेजर पदावर होते रामजी आंबेडकर, भिवामध्ये मॅट्रिक पास झालेला. श्रीमंताच्या मुलानं श्रीमंताचीच मुलगी मागायला पाहिजे. आता लोक आहे का नाही?
आपण लोक म्हणतो गरीब श्रीमंत भेदभाव करायचा नाही, पण काही लोक इंजिनियर असेल तर इंजिनियरच पोरगी पाहिजे, है का नाही, कलेक्टर पोरगा तर कलेक्टरच पाहिजे. पण रामजी बाबांनी आपला भिवा एवढा उच्च शिक्षित, म्हणजे त्यावेळेस त्याचं शिक्षण लयच होतं ना त्या काळामध्ये, पण आपल्या मुलासाठी गरीब मुलीची निवड केली. लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही. लोक म्हणतो आपण समता समता, पण आपले लोक गरीब श्रीमंत भेदभाव मानतात. गरीबाची मुलगी आपण मागितली पाहिजे. लक्षात घ्या, श्रीमंतानं श्रीमंताचीच मुलगी मागू नये, हे रामजी बाबाकडून शिकलं पाहिजे. त्यावेळेचा भिवा एवढा मोठा शिकलेला होता त्यावेळेचा, तर ते आपल्या मुलासाठी शिकलेली मुलगी मागू शकत होते आणि बोलणी झाली होती. पण रामजी आंबेडकरांना योग्य निवड केली आणि त्यांची निवड ती खरीही ठरली. तर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मग भायखळ्याच्या मार्केटमध्ये ते वरात वगैरे जमली आणि त्या ठिकाणी रमाईचं मग ते तिच्या हातामध्ये, आधीच्या काळामध्ये काय होती, साखरेची पुडी ठेवत होते मुलीच्या हातावर. रामजी बाबानं काय केलं, त्या रमाईच्या हातावर 9 वर्षाची रमाई होती. किती वर्षाची होती? तिच्या हातामध्ये साखरेची पुडी ठेवली. तेव्हापासून लोक साखरपुडा असं म्हणते. आता तुम्ही सगाई बिगाई वगैरे असं काहीतरी म्हणतात. भायखळ्याच्या स्टेशन मध्ये, भायखळ्याचं जे मार्केट होतं तिथं एवढी दुर्गंधी राहत होती. मासोळ्या, त्या बोंबील मासोळ्या तुम्हाला माहित आहे, बाबासाहेबांना बोंबील मासोळ्याची चटणी लय आवडायची. लक्षात घ्या. तर त्या एवढा दुर्गंध राहायचा त्या भायखळ्याच्या मार्केटमध्ये, मच्छी मार्केटही होतं ते, एवढा दुर्गंध राहत होता. तर 1906 मध्ये रमाईचं लग्न, रमाई 9 वर्षाची आणि भिवा किती वर्षाचे होते? 14 वर्षाचे. त्याचं 1906 मध्ये त्यांचं लग्न झालं. आता त्याचं लग्न कोण्या पद्धतीने झालं हे लक्षात ठेवा. त्याचं लग्न हिंदू पद्धतीनं, ब्राह्मणी पद्धतीनं झालेलं नाही, सत्यशोधक समाज पद्धतीनं झालेलं आहे. कारण केळुस्कर गुरुजी आणि रामजी बाबा आंबेडकर यांची दोस्ती होती, मैत्री होती. आणि केळुस्कर गुरुजी हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि रामजी बाबा सुद्धा हे कबीरपंथी होते. सत्यशोधक पद्धतीनं रमाईचं आणि भिवाचं लग्न लागलं. तर ज्या दिवशी लग्न लागलं भायखळ्याच्या मार्केटमध्ये, तिथल्या बाजार मार्केटातले जे दुकानदार होते त्याने सांगितलं या टायमापर्यंत लग्न उरकलं पाहिजे, आमच्या तिथं मग दुकान मांडायचं आहे. तर त्या टायमामध्ये ते घाई गडबडीत लग्न लागलं. आणि ज्या दिवशी लग्न लागलं त्या दिवशी वरतून पाऊस पडत होता. पाहुण्याची दारापात झाली. रमाईनं काय केलं, ते भाजीपाल्याचे टोपले, मासोळ्याचे टोपले एका घराच्या आडोशाले, समजलं, असे डोक्यावर घेतले. आणि ते लहानची 9 वर्षाची रमाई आणि तो भिवा, ते तुम्ही चित्र हे करा आपल्या डोळ्यासमोर आणा, की आज आपले बाबासाहेबाच्या रमाईच्या त्यागामुळे आज आपले लग्न मंगल कार्यालयामध्ये लागते. पण आपल्या बापाचं आणि रमाईचं लग्न उघड्यावर लागलं. वरतून पाऊस पडत आहे मच्छी मार्केटमध्ये, त्या भायखळ्याच्या मार्केटमध्ये. बघा किती कल्पना करा. तर आपल्या भिवाचं आणि रमाईचं लग्न अशा परिस्थितीमध्ये लागलं. त्याच्यामुळेच आज आपले लग्न मंगल कार्यालयामध्ये लागत आहे, हे आपण कधीही विसरू नये. आता रमाईचं लग्न तर झालं, तिला आई वडील आता कोणच बिदाय द्यायला नाही. मामानं आणि चुलत्यानं, काकानं तिचं काय केला, सांभाळ केला. आताच्या मुलीला लग्नामध्ये फ्रीज भेटते, रेफ्रिजरेटर भेटते, कितीतरी वस्तू भेटते का नाही, तिच्या घरात मावत नाही आंधण एवढं आजच्या मुलीला भेटते. पण रमाईला आंधण काय भेटणार आहे? तिचा लहानचाच भाऊ होता शंकर आणि लहानची मुलगी होती गौरा. आता ते आई वडील त्याने पाहिले नाही, ते लहान लहान बहीण भाऊ आहे का, ते तर त्याच्यापेक्षा लहान होते. रमाई तर बरीच होती, आई बाबा मरण पावले. तर मग ते रमाईलाच आई सारखे मानन का नाही? आणि भिकुजीने सांगितलं होतं, तुला आता ह्या शंकराची गौराची काय बनायचं आहे? आई बनायचं आहे. आई नसतानाही ती आधी काय झाली, आपल्या भावाचीच काय झाली, आई झाली. आता त्यानं तर शंकरनं गौरानं तर आई वडिलाले जास्त काही राहायला लागलं नाही, तर मग रमाईलाच ते आई नाही म्हणतील का? मग लग्न झाल्याच्या नंतर बिदाईच्या वक्ती ते शंकर आणि गौरा लढायला लागले. तर रामजी बाबा इतक्या मोठ्या काळजाचे होते, रमाईला म्हणतात तुझा भाऊ शंकर आणि गौराला सोबतच घे. तर तिला आंदन म्हणून काय भेटलं, भाऊ आणि बहीण. आता रमाई, गौरा आणि शंकर ही त्या ठिकाणी आली. रामजी बाबांनी स्वतःच्या वडिलांसारखं, सून कमी आणि वडिलांसारखं, आणि रमाईनं सुद्धा रामजी बाबाची सांभाळ केली. त्यांनाही पित्याप्रमाणे त्यांना प्रेम दिलं, त्यांची सेवा केली. आणि मग काही काळानंतर रमाईला आणि भिवाला काय झाला, पहिला बाळ जन्माला आला. त्याचं नाव आता रमाईमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये चर्चा रंगली होती की आपल्या पहिल्या बाळाचं नाव काय ठेवायचं. तर मग ते झाडाखाली बसलेले होते, चर्चा रंगली होती. तर बाबासाहेब म्हणतात, रामू, एका काशीबाई नावाची ब्राह्मणीण होती पुण्यामध्ये, तिच्यावर पेशव्या ब्राह्मणानं बलात्कार केला होता.
तिला गर्भ राहिलेला होता आणि ती जीव द्यायला निघाली होती. ज्योतिबाने तिला रात्रीला आणलं, बाळंतपण केलं सावित्री आईनं. ते मुलगा दत्तक घेतला, स्वतःचं मुलबाळ होऊ दिलं नाही, त्या मुलाला दत्तक घेतलं, त्याला लहानाचं मोठं केलं, मोठंच केलं नाही तर त्याला डॉक्टर यशवंत ठेवलं. आणि आपल्याला माहित आहे यशवंत नाव बुद्धिस्ट आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये यश नावाचा वाराणसीचा भिक्खू होता. यश म्हणा किंवा यशवंत म्हणा, ते बुद्धिस्ट नाव होते. तर यशवंत हे नाव आपल्या बाळासाठी रमाई, माझा असा विचार आहे की माझे जे गुरु आहे, तिसरे गुरु ज्योतिबा फुले यांनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. हेच आपण आपल्या पहिल्या बाळासाठी नाव ठेवूया. रमाई मध्ये खूप चांगलं आहे. सावित्रीच्या मुलाचं, ज्योतिबाच्या दत्तक मुलाचं आपण नाव आपल्या बाळासाठी ठेवूया आणि त्यालाही आपण मोठं झाल्यावर जसा तो डॉक्टर यशवंत फुले बनला होता तर आपण डॉक्टर यशवंत आंबेडकर होईल. पुढे जाऊन मग त्यांचं नाव काय पडलं, भैयासाहेब आंबेडकर, ज्यांची 12 याला मला वाटते जयंती का काहीतरी असते त्यांचा कार्यक्रम, मला काही माहित नाही. आणि मग रमाईचा संसार सुरू झाला आणि रमाईचं म्हणजे रमाईला मुलीप्रमाणे वागवणारा कोण होता, सुभेदार रामजी बाबा सकपाळ आंबेडकर. तर त्यांचा 1913 मध्ये काय झाला, मृत्यू झाला. मला वाटते कालचीच त्यांची तारीख होती. समजलं तुम्हाला. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या आधी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिलेली होती. तर नंतर मग रमाईला जो दुसरा बाळ झाला, त्या दुसऱ्या बाळाचं नाव होतं रमेश. लक्षात ठेवा, बाबासाहेबाला एकूण 4 मुलं आणि 1 मुलगी झाली होती. दुसरा बाळ कुपोषणानं मरण पावला. समजलं. रमाईलाच खायला प्यायला व्यवस्थित नाही तर आईला दूध फुटून येणार आणि दूध नसल्यामुळे कुपोषण. त्या काळामध्ये फारसं काही औषधी नव्हती, म्हणून आपण पाहिलं असेल मालोजी सकपाळांना एकूण 16 अपत्य झाली, 16 मुलं. आणि रामजी आंबेडकरांना 14वे रत्न म्हणतो ना आपण. तर काहून इतकाले मुलं होते, कारण त्या काळामध्ये कुपोषण होतं, गरिबी होती, बिमाऱ्यावर इलाज नव्हता, म्हणून एवढे लेकरं होत होते. त्यातले काही जगत होते आणि काही मरत होते. ते काळ होता. समजलं का तुम्हाला. तर रमेशाचंही काय झालं, रमेश हा कुपोषणानं मरण पावला, आजारपणाने मरण पावला. आणि नंतर काय झालं, हे पहिलं मरण कोणाचं झालं पहा, लक्षात घ्या. पहिल्यांदा रमाईनं मरण कोणाचं पाहिलं, रखमाचं, आपल्या आईचं. नंतर कोणाचं, वडिलाचं, भिकूजीचं. मग आपली सासरला आल्याच्या नंतर रामजी बाबा 3रा नंबर. चौथ्यांदा मग तिला मुलगा झाला रमेश, याचंही मरण पाहिलं. नंतर मग सावत्र सासूबाई जिजाई, तिचंही काय झालं, मरण पाहिलं. नंतर मग इंदू, बिना औषधापानाने 1.5 वर्षाचीच इंदू होती. इंदू म्हणजे चंद्रच होत असते. तर इंदूचं सुद्धा 1.5 वर्षाची असताना मरण पावलं. आणि नंतर गंगाधरला औषधी मागण्यासाठी गेले एका डॉक्टराकडे. डॉक्टर म्हणते जुनीच उदारी आहे, मी तुला औषधी देत नाही. तर गंगाधराला वेळेवर औषध न मिळाल्यामुळे गंगाधर मरण पावला. आणि बाबासाहेबांचा अत्यंत लाडका, बाबासाहेबासारखाच दिसणारा होता, बाबासाहेबांच्या मांडीवरच मरण पावला. त्याचं नाव होतं राजरत्न. राजरत्न हे नाव कोणाचं आहे, बुद्धाचं आहे. जसा शुद्धोधन राजाचा रत्न, राजाच्या रत्नालाच राजरत्न म्हणतात. बुद्धाचंच नाव आहे राजरत्न. राजरत्नासाठी राजगृह बंगला, राजगृह नाव समजलं ना, दिल्लीला आहे का ना राजगृह, म्हणजे राजरत्नासाठी राजगृह बंगला, असं ते बुद्धिस्ट ते नाव होतं. तर रमाईनं बघा, रखमा, भिकूजी, रमेश, सावत्र सासू जिजाई, इंदू, गंगाधर, राजरत्न, पा एवढे मरण तिनं बघितले. पा किती मोठे मरण बघितले. रमाईसाठी मरण स्वस्थ झालं होतं. तिचे डोळ्यातून अश्रू निघत होते, कारण रमाईला आता मरणाचं काही वाटत नव्हतं. तिनं लहानपणापासून एवढी मरण पाहिली, तिला मृत्यूचं काही भय वाटत नव्हतं. आता ज्या स्त्रीला अन्नच नाही, त्या काळामध्ये गरिबी होती, हाल अपेष्टेचे दिवस भोगलेले होते. तर रमाईला असे दिवस भोगावे लागले. तर लक्षात घ्या, यशवंत, आता हे 4 तर बाळ मरणच पावले रमाईचे, पण यशवंताची ही तब्येत काही बराबर राहत नव्हती. जसा जन्म झाला का नाही यशवंताचा, तर त्याची तब्येत अधूनमधून चांगली राहत नव्हती. हे 4 तर मुलं मरणच पावली, पण यशवंताची तब्येत वारंवार तो बिमार पडायचा. आता भायखळ्याची, आता रमाईचं जे आयुष्य आहे हे अख्खं, आज आपल्या स्त्रिया रमाईच्या त्यागामुळे आपण महालमाडीमध्ये राहतो, पण रमाई कुठल्या वस्तीमध्ये राहत होती पहा. तिथं भायखळ्यामध्ये लग्न, म्हणजे मुंबईच्या ह्या चाळी आहे, भायखळा, डबकचाळ, कोयबावडी, दादर, या ठिकाणी राहायची. बाबासाहेबांनी एक बंगला बांधला होता, राजगृह नावाचा बंगला, हिंदू कॉलनीमध्ये. समजलं, हिंदू कॉलनीमध्ये. बाबासाहेबांचा दुसरा बंगला होता 4 मिनार बंगला.
तो खारघर मध्ये होता. तो बंगला बाबासाहेबांनी विकला. मिलिंद कॉलेजच्या बांधकामासाठी पैसे कमी पडले होते. तर रमाई ज्या भाईकड्यामध्ये, डबकचाळमध्ये, पोयबावाडीमध्ये राहायची, तर रमाईला लिहिता वाचता पत्र लिहिण्या इतपत शिक्षण बाबासाहेबांनी सावित्री आई सारखं म्हणजे ज्योतिबा सारखं शिकवलेलं होतं. तर ती रमाई त्या वस्तीमध्ये राहत असताना दारूबंदीच्या संदर्भात अनेक स्त्रियांना मार्गदर्शन करत होती. लक्षात घ्या, दारूबंदीच्या संदर्भात ती जे काही तिला सांगता येत होतं ती त्या गल्लीतल्या महिलांना समजून सांगत होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे बलिदान आहे म्हणजे तर तेवढंच बलिदान माता रमाईचं सुद्धा आहे. लक्षात घ्या. म्हणून असं एका कवीचं म्हणणं आहे की भीमराव चंद्रमा तर रमा चांदणी, त्यांनी समाजाची केली नवी बांधणी. तर रमाईनं जे शिक्षणासाठी त्यांना पैसा ती गोळा करायची, शेणगोऱ्या थापायची, कधी कोळसा वेचायची आणि आपली म्हणजे ती सकाळी दिसू नये म्हणजे लोकांना दिसू नये, प्रतिभा उच्च शिक्षणामध्ये परदेशामध्ये शिकत आहे म्हणून ती सकाळीच जायची आणि अंधार बुडल्यावर यायची, शेण गौऱ्या वगैरे ते सगळं करायची. तर तिचा जो नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भाऊ होता, आनंद नावाचा जो भाऊ होता, त्यांचाही मृत्यू झाला. आणि रमाई इतकी चांगल्या स्वभावाची होती की आनंद रावाची जी पत्नी होती लक्ष्मीबाई, तर लक्ष्मीबाई हे कोणाची जाऊ आहे? रमाईची जाऊ आहे. तर लक्ष्मीबाईला आणि लक्ष्मीबाईचा जो मुलगा आहे मुकुंदराव आंबेडकर, आपल्या पुतण्याला आणि आपल्या जाऊबाईला सुद्धा अंतर दिलं नाही. आपल्या मुलाप्रमाणेच ती मुकुंद नावाच्या पुतण्यावर प्रेम करत होती. बाबासाहेब सुद्धा आपल्या वहिनीसाठी कधीही खाऊ म्हणा किंवा त्या पुतण्यासाठी म्हणजे पुतण्यामध्ये आणि आपल्या वहिनीमध्ये कधीही बाबासाहेबांनी रमाईनं भेदभाव केला नाही. तर रमाईच्या भूमिका अनेक होत्या जीवनामध्ये. रमाई म्हणजे काय? तर रमाई शब्दामध्ये नाही मावत. म्हणजे एक चांगली मुलगी जर कोण असेल रमाई, एक चांगली पत्नी म्हणून जर तिनं किरदार निभावला असेल तर ती म्हणजे रमाई, एक चांगली सून म्हणून जर किरदार निभावले असेल तर ती म्हणजे रमाई, चांगली जाऊबाई आपल्या लक्ष्मीबाईला सुद्धा जाऊबाईला अंतर दिलं नाही, एक चांगली काकी म्हणून आणि एक चांगली मैत्रीण म्हणून सुद्धा रमाईनं आपल्या जाऊबाईला आणि कधीही पुतण्याला मुकुंदाला अंतर दिलं नाही. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला त्यांचं कर्मभूमीच म्हणा, मुंबईला बाबासाहेबांचं खूप सारे भाषण म्हणा किंवा बाबासाहेब खूप म्हणजे जास्तीत जास्त बाबासाहेब मुंबईला राहिलेले आहे. तर बाबासाहेब ज्या मुंबईमध्ये राहतात तिथं कामाठीपुरा नावाचा एरिया आहे. कामाठीपुरा, बाबासाहेब मुंबईच्या त्या कामाठीपुरामध्ये आपण गंगूबाई काठियावाडी हे नाव ऐकलं असेल. हे गंगूबाई काठियावाडीचा तो अड्डाच होता कामाठीपुरामध्ये. तर बाबासाहेब तिथे एक हॉटेल होतं, तिथं बाबासाहेब नेहमी जायचे. तर त्या कामाठीपुऱ्यातल्या वेश्या व्यापार करणाऱ्या त्या स्त्रियांना सुद्धा बाबासाहेबांनी उपदेश दिला होता. कोणता? की तुम्ही देह व्यापार करू नका. बुद्धानेही सांगितलं होतं देह व्यापार करणं चांगली गोष्ट नाही. म्हणजे तुम्ही परिस्थिती विचार करा की त्या काळामध्ये मुंबई सारख्या त्या काळामध्ये स्त्रिया आपलं शील विकत होत्या, चारित्र्य विकत होत्या. पण रमाईनं मात्र त्या मुंबई शहरामध्ये राहून सुद्धा आपल्या शीलाला, चारित्र्याला जपलं. बाबासाहेबांचे अनेक सहकारी यायचे रमाईला मदत करण्यासाठी, पण रमाईनं कोणाची मदत स्वीकारली नाही, कोणाच्याही समोर पदर पसरला नाही आणि आपलं शील आणि चारित्र्य तिनं जपलं. लक्षात घ्या. म्हणून शिलासारखा उत्तम दागिना कोणताच नाही. पैसा दागिना नाही, तुमच्या अंगावरच्या दागिन्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा दागिना कोणता आहे? शील नावाचा दागिना. आणि म्हणून हे शील नावाचा दागिना, हे चारित्र्य, हे शील माता रमाईमध्ये होतं. आता रमाई तर इकडं आहेच आहे, तीही आपल्या शीलाचा सांभाळ करत आहे. पण बाबासाहेबही परदेशात शिकत आहे शिष्यवृत्तीद्वारे महाराजा सयाजीराव गायकवाडच्या. तर बाबासाहेबही शिलाचा पुतळा आणि रमाई सुद्धा शिलाचाच पुतळा. म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय की माझ्या समाजात शिकले सवरले लोक जर माझ्या समाजात शिक्षणाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच काय आहे? समाजाचा, देशाचा नाश आहे. शील महत्वाचा आहे. तर बाबासाहेब विदेशामध्ये राहत असताना बाबासाहेब सुद्धा त्यांनी सुद्धा शिलाला जपलं.
असं म्हणतात, सिनेमामध्ये दाखवलं जब्बार पटेलच्या की लुसी नावाची एक स्त्री बाबासाहेबाला प्रपोज करत होती की मग तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. पण बाबासाहेबाला रमाईचे कष्ट, रमाईचा तो घाम, रमाईचा तो त्याग दिसत होता. बाबासाहेब करूही शकत होते, विदेशामध्ये मस्त त्यांना बडा पगार लावता आला असता, तिकडच लग्न केलं असतं. पण बाबासाहेब सुद्धा शिलाचा पुतळा होते आणि रमाई सुद्धा शिलाचा पुतळा होते. तर बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला, थॉट्स अँड पाकिस्तान. पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, सायलेंट करून ठेवा. तर भारत अथवा, सायलेंट करून ठेवा, उचलू नका. भारत अथवा पाकिस्तान फाळणी असा जो एक ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी. त्या ग्रंथाचं नाव आहे, नीट लक्ष द्या, सरळ बसा बरं, सरळ बसा, पाय पसरू नका. थॉट्स अँड पाकिस्तान. कोणता ग्रंथ? थॉट्स अँड पाकिस्तान. हा ग्रंथ बाबासाहेबांनी समर्पित करत असताना रमाईच्या संदर्भात बाबासाहेबांनी प्रस्तावनेमध्ये लिहिला आहे. तिला समर्पित केलेला हा ग्रंथ थॉट्स अँड पाकिस्तान. काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी? तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता, शिलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य, असं बाबासाहेबांनी रमाईचा उल्लेख थॉट्स अँड पाकिस्तान ग्रंथ समर्पित करताना लिहिलेला आहे. रमाईला क्षयरोग झालेला होता. क्षयरोग म्हणजे टीबी झालेला होता. कारण तिला लहानपणापासून कमी वयात, बालवयातही लग्न झालं. त्याच्यातही ती दुर्बल होती, अशक्त होती, खाण्यापिण्याचे गरिबी भोगलेली होती, गरिबीचे चटके भोगलेले होते. त्याच्यामुळे आणि 4 मुलंही वगैरे त्यावेळी झाले होते. त्याच्यामुळे रमाईला टीबी झाला होता. आणि बाबासाहेबांचे शत्रू मारेकरी झाले होते. रमाईला झोप राहत नव्हती. काय, कशामुळे झोप राहत नव्हती? बाबासाहेब 18 घंटे अभ्यास करायचे, तर ती ताट घेऊन उभी राहायची, वाट पाहत उभी राहायची. आता ज्या बाईला जास्त झोप आली नाही, खायला प्यायला मिळाले नाही, तर त्या बाईला टीबी होऊ शकते, क्षयरोग होऊ शकते. तर मग बाबासाहेब विदेशात शिकत आहे आणि रमाई बाबासाहेबांना ते अशा पद्धतीनं ते चालू आहे. तर रमाईनं बाबासाहेबाला जे पत्र लिहिलं, मी ते वाचतो सुनंदा साठेचं, कारण व्हिडिओ जरी मोठा झाला तरी मी हे पत्र वाचतो. बाबासाहेबाला तिने पत्र लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रमाईला पत्र. प्रिय रामू, सप्रेम नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो. चिंता नसावी. मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आभार मानले पाहिजेत. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताच तुझ्या डोळ्यातील आसव पाहिली. मलाही थोडं गलबरून आलं होतं. पण रमा, हे विरह आणि ही दुःख आपल्याला मोठं करणारी आहेत. जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखांनी दुःखी व्हायचं नसतं रामू. मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन, तिथल्या गुलामीची कबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी रमा. दुःखातूनच वाट काढायची आहे रामू. मला नवे पंख येत आहेत. असं वाटतं पोलादाचे पंख. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं. तेही मी हैराण होतो. इथं माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. या गोष्टीनंही मन उत्साहानं भरून येतं. इथं अस्पृश्यता नाही, जाती वर्ण नाहीत. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं. मन नुसतं भरदान सुटलं आहे रमा. खूप कामं आहेत, खूप कष्ट घ्यायचे आहेत, ज्ञानाचे सागरच उपसायचे आहेत, स्वतः ते रिचवायचे आहेत रमा. स्वतःला जप. या वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. यशवंताला जप. त्यांची प्रकृती बरी नसते, काळजी वाटते, सांभाळ त्याला. बाकी पुढच्या पत्रात पत्र लिही. तुझाच भीमराव आंबेडकर, 20 जुलै 1913, अमेरिका, कोलंबिया. आता रमाईनं बाबासाहेबाला कोणतं उत्तर दिलं ते मी जसच्या तसं वाचून दाखवतो. रमाईनं पातीला जे लिहिता वाचता येत होतं ते काय लिहिलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाठवलेले रमाईचे पत्र. रमाईनं पाठवलं बाबासाहेबाला. साहेबांच्या चरणी रमांचा शीर्षाष्टांग दंडवत. आपलं पत्र आलं, ते वाचलं. खूप आनंद झाला साहेब. आमची काळजी करू नका, आम्ही सारे खुशाल आहोत. मी सांभाळती सगळं. आपलं पत्र पोयबावडीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वाचलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही. माझं आपल्याशी लग्न झालं, त्यांचा मला खूप गौरव वाटतो. आपण खूप शिकावं हीच माझी कल्पना आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. काय वाटेल ते कष्ट करीन.
पण माग हटणार नाही याची आपण खात्री बाळगावी. आम्ही सर्व खुशाल आहोत असं समजा. आपण जेवण वेळच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. यशवंताला आपलं पत्र वाचून दाखविलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा विचारतो. पत्र पाठवून खुशाली कळवावी थांबते आपली सौ रमा. पहा किती सुंदर पत्र रमाईनं लिहिलेलं आहे. तर मला सांगा, असं म्हणतात की प्रत्येक महापुरुषाच्या मागे प्रत्येक स्त्रीचा काय असतो? हात असतो का नाही घडवण्यामध्ये? लक्षात घ्या. मला सांगा, सिद्धार्थ गौतमाला जर अनुमती दिली नसती यशोधरे मातेनं, आहे का नाही? यशोधरा काय म्हणते सिद्धार्थ गौतमाला, मलाही तुमच्या सोबत जंगलात येणं आवडलं असतं, पण राहुलाला सांभाळायचं आहे, लहान आहे वय. जर यशोधरा मातेनं सिद्धार्थ गौतमाला अनुमती दिली नसती, जा तुम्ही नवा प्रकाशाचा शोध घ्या, असा एक मार्ग शोधा की जो जगाच्या कल्याणाचा, हिताचा, सुखाचा असेल. जर यशोधरे मातेनं आपल्या पतीला, त्या 29 वर्षाच्या सिद्धार्थ गौतमाला, तरुण पतीला जर दान केलं नसतं तर जगाला बुद्ध दिसला नसता. समजलं का? म्हणजे यशोधरेचं आणि माता रमाईचं सारखंच आहे का नाही? आणि रमाई काय म्हणते, तुम्ही जा, मुलांची काळजी करू नका, मी सांभाळते सगळं, आहे ना? म्हणून त्याच्यावरच या पत्रावरूनच ते गाणं लिहिलं ना, मी या लेकरांना सांभाळते साहेब, तुम्ही स्वतःला जपा. तिला दुःख तर होतच. आणि अशातच मग रमाईचं बाबासाहेबांनी मग रमाईला काही पैसे पाठवले, थोडेसे पगारातले वगैरे. आता पगारातले पैसे पाठवले तर रमाईच्या ते घर खर्चासाठी वगैरे दिले होते. तिला म्हणे तू चांगलं लुगडं घे, मुकुंदाला काहीतरी खाऊ घे, मुकुंदाला नवीन कपडे घे, यशवंताला घे, जाऊबाईला वगैरे. तर रमाईनं काय केलं, ते पैसे स्वतःसाठी खर्च केले नाही, घर खर्चही केले नाही. तर त्या रमाईनं माहितीये का काय केलं? रमाईनं 2 म्हणजे पांढऱ्या उषा, एक गादी पांढरी, बाबासाहेबाला पांढरा सदरा आणि पांढरं रेशमाचं महागडं पांढरं धोतर आणलं होतं. लक्षात घ्या. आता मी ती कहाणी नंतर सांगेल तुम्हाला, त्या धोतराचं सदऱ्याचं काय झालं. मग बाबासाहेब जेव्हा आले तर रमाई आजारी होती आणि बाबासाहेबाला पुन्हा विदेशामध्ये शिक्षणासाठी जावं लागत होतं. ज्यावेळी बाबासाहेब आपल्या परदेशामध्ये आले तर रमाईची तब्येत चांगली नव्हती. बाबासाहेबाला असं वाटत की रमाईचा आजार वाढत आहे, तब्येत चांगली नाही, आता मी विदेशात कसं जाऊ? तर बाबासाहेबांनी काय केलं, आपले जे एक सहकारी मित्र होते, बळवंतराव वराळे मामा आणि राधाबाई वराळे आई, हे धारवाडला राहतात, कर्नाटक मध्ये. धारवाडला एक वसतिगृह होतं, तिथे बळवंतराव वराळे मामा आणि राधाबाई वराळे मामा हे त्यांचे सहकारी मित्र होते. आणि रमाईची हवापालट व्हावी, तिची आता मुंबईच्या अशा शहरामध्ये मी विदेशात शिकायला गेलो आणि रमाईकडे लक्ष नाही, तिचे एक तर 4 लेकरं मरण पावले आहे, दुःखात आहे, तिची तब्येत चांगली राहत नाही, आता मला विदेशात जावंच लागतं, समाजासाठी जावंच लागेल. आता रमाईला कुठं ठेवावं म्हणून बाबासाहेबांनी मग हवापालट करण्यासाठी, तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून धारवाडला ठेवलं, वराळे मामाच्या घरी. आता रमाई तिथं तर गेली, तिथं काय ती स्वस्त बसली नाही. त्या वसतिगृहामध्ये एकदा ही घटना तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की त्या धारवाडच्या वसतिगृहामध्ये एकदा मुलांना खायला प्यायला वांदे होते आणि 3 ते 4 दिवस म्हणजे त्या मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. रमाईला रमाई म्हणणं केव्हापासून चालू झालं तर धारवाड पासून. लक्षात घ्या, धारवाड पासून. तशी तर ती लहानपणीच रमाई झाली होती आपल्या आई वडील मरण पावल्याच्या नंतर. पण रमाईला रमाई हे कशासाठी नाव कुठून धारण झालं तर इथून झालं. तिनं मागचा पुढचा विचार न करता आपल्या हातातले सोन्याचे कंगन, त्या सोन्याच्या बांगड्या तिनं विकल्या, काढल्या तिनं हातातल्या. स्वतःच्या हातानं राशन आणायला सांगितलं वराळे मामाला. तिनं स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला आणि त्या वसतिगृहाच्या अस्पृश्यांच्या, गरिबांच्या, आदिवासींच्या मुलांना तिनं स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून घास भरवला. आणि तेव्हापासून रमाई ही रमाई झाली. ती केवळ यशवंताची, राजरत्नाचीच आई राहिली नाही तर ती सर्वाची आई झाली. 35 वर्ष जगली पण सगळ्याची रमाई झाली. लक्षात घ्या. तर रमाईनं आपल्या हातातल्या बांगड्या काढल्या. पण अशा पद्धतीनं रमाईनं तिथं सुद्धा आपलं कारुण्य आणि त्याग दाखवलेला होता. तर धम्मदीक्षेचा तर ते जे बळवंतराव वराळे मामा आहे, तर बळवंतराव जे वराळे मामा होते धारवाडचे, तर त्यांच्या मुलीचं नाव होतं इंदू.
हेच हिंदू नाव वराळे मामाच्या आपल्या म्हणजे वराळे मामाच्या मुलीचंच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईनं आपल्या मुलीसाठी ठेवलं होतं हिंदूनं. असं धम्मदीक्षेच्या सोहळ्यामध्ये धम्मदीक्षेच्या आधी इंदुबाई वराळेनंच आपलं स्वागत गीतानं धम्मदीक्षेची सुरुवात केलेली होती. तर मग नंतरच्या बोलू नका. हा जो राजरत्न बाळ आहे, या राजरत्न बाबासाहेबांसारखाच थोडाफार गोलगोल चेहऱ्याचा होता. राजगृह नावाचा बंगला आणि राजरत्न नावाचं हे बुद्धाचंच नाव ठेवलं होतं. तर बाबासाहेबांच्या मांडीवर तो गोरस होता, बिंड होता. तर बाबासाहेबांच्या मांडीवरच त्याचं मरण झालेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रसंग सांगतो आणि या ठिकाणी थांबतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता करारानुसार सयाजीराव गायकवाडच्या शिष्यवृत्तीमुळे बाबासाहेब त्या ठिकाणी शिकत होते. लाला लजपतराय बाबासाहेबांना विदेशात भेटले होते. भगतसिंग, राजगुरू हे लोक फासावर चढत आहे, देशभक्तीसाठी मरत आहे. तुम्ही आता स्वातंत्र्य चळवळीमध्ये आंदोलनामध्ये भाग घ्या. पण लाला लजपतरायला बाबासाहेबांनी तिथंच विदेशामध्ये उत्तर दिलं की हजारो वर्षाच्या गुलामीतून माझ्या समाजाला मला पहिलं काढायचं आहे, नंतर इंग्रजायचं काय बघायचं ते बघू. तर बाबासाहेबांनी जो अभ्यास जास्त दिवस लागायचा तो कमी दिवसामध्ये त्यांनी केलेला होता. MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरिस्टर ऑफ ला 32 डिग्री आणि 9 भाषाचं ज्ञान बाबासाहेबांकडे होतं. तर बाबासाहेब बॅरिस्टर बनून आले. आपल्याला तर हे माहित आहे की गांधीजीला आफ्रिकेमध्ये रेल्वेमधून धकलावून दिलं होतं. ते लय लोक सांगतात, पण आपल्याच भारतामध्ये बडोद्याला बाबासाहेबांचे पुस्तकं आणि बाबासाहेबांच्या पेट्या, तेवढ्या रात्रीला बाबासाहेबाला बडोद्याला अपमान भोगावा लागला. एवढा टाय कोट बुटातला बाबासाहेबाला वाटलं की आता मी टाय कोट बूट घातलेला माणूस, उच्च शिक्षित माणूस, माझ्याकडे पदव्या आहे 32 डिग्र्या, आता तरी लोक भेदभाव करणार नाही, अस्पृश्यता पाळणार नाही, मला चांगला मान देतील. पण या बॅरिस्टर बाबासाहेबाचं, कारण ब्राह्मण नीती आहे ना, ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. तर बाबासाहेब भारतामध्ये आले, त्यांच्यासोबत भरपूर पुस्तकं होते. ही कहाणी तुम्ही सिनेमामध्ये पाहिली असेल किंवा रमाई एक पात्र नाटकामध्ये बघितलं असेल. हा प्रसंग खूप भावनिक आहे. आता बाबासाहेब येणार आहे, बोटीने येणार आहे. तर बाबासाहेबांचा तो प्रसंग आहे बोरी बंदरवरचा. तर बाबासाहेब आल्याच्या नंतर सगळ्या मुंबईमध्ये एकच हे झालेला कल्लोळ झालेला होता की हा दलितांचा नेता, हा अस्पृश्यांचा नेता आता भल्ल मोठं शिक्षण घेऊन तो विदेशातून येत आहे, बॅरिस्टर बनून येत आहे. आता आपल्या समाजाचं तो भलं करणार आहे, आपल्या लोकांचं, दीन दलितांचं, वंचितांचं तो भलं करणार आहे. सगळ्या लोकांचे आशा लागलेली होती आणि सगळे लोक हार फुलं घेऊन बाबासाहेबांचं त्या जहाजाच्या बंदरावर स्वागत करण्यासाठी निघालेले होते. लहान मुलं, महिला, स्त्रिया. आणि रमाईच्या कानावरती घटना आली. आता रमाईने विचार केला की बाबासाहेब तर टाय कोट बुटात येणार आहे, बॅरिस्टर मध्ये येणार आहे. तर रमाईनं ही सगळं तुम्ही नाटकामध्ये बघितलं. रमाईनं संपूर्ण घर शोधाशोध घेतली. तिच्याकडे साड्या लुगड्या वगैरे होते, पण ते ठिगळ असलेले होते, जीर्ण शीर्ण झालेले होते. साहेबांची कमीपणा होईल, साहेब कुठला टाय कोट बुटातला, माझ्या साहेबाला नावं ठेवतील लोक, म्हणून रमाईनं विचार केला आता काय करायचं. सगळे लोकांच्या तयाऱ्या झाल्या. सगळे लोक बाबासाहेबांच्या त्या बंदरावर जहाजातून उतरतील आणि त्यांना हार टाकायचं. आणि म्हणून रमाईनं शोधाशोध घेतली. शेवटी रमाईला एक पेटीमध्ये तिला एक लांब लचक माणगावच्या, कोल्हापूरच्या माणगावच्या 1920च्या परिषदेमध्ये शाहू महाराजांच्या डोक्यातला फेटा, पगडी, लांबलचक पगडी, ते महागडी पगडी शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या 26 वर्षाचं वय होतं त्यांच्या डोक्यावर ठेवली होती. तीच पगडी रमाई बारकीच होती ना, सडपातळ बांधायची. तर रमाईने ती पगडी आपल्या शरीराभोवती गुंडाळली आणि शाहू महाराजांचा तो फेटा घालून ती त्या ठिकाणी गेली. तुम्हाला माहित आहे शाहू महाराजांनी मूकनायक काढण्यासाठी बाबासाहेबाला 2,500 रुपयाची मदत सुद्धा केलेली होती. तर तोच फेटा घालून ती गेलेली होती. कुठे? बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. आता त्या स्वागतासाठी गेल्याच्या नंतर लोकांची एवढी गर्दी उसळली होती की लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, एवढे जय जयकार करत होते. एवढी गर्दी आणि बाबासाहेबांचा संपूर्ण गळा फुलांनी भरलेला होता. लक्षात घ्या, एवढी गर्दी होती बाबासाहेबांच्या स्वागतासाठी. लोक आशेनं पाहत होते. पण बाबासाहेबां त्या गर्दीमध्ये कोणाचा शोध घेत होते? ज्या रमाईनं पै पैसा जमून माझ्या शिक्षणासाठी लावला, जिनं कोळसा विचून शेण गौऱ्या थापून माझ्या शिक्षणासाठी आहे ना लावला, तिनं मला उच्च शिक्षण दिलं. म्हणून असे काही लोक म्हणतात ना, शेणाच्या गौरीतून बॅरिस्टर घडवला. समजलं? शेणाच्या गौरीतून
बॅरिस्टर घडवला. तर बाबासाहेबांचं त्या आता आपले नेते पुढारी पाहिलं असेल, नेता असेल तर नेत्याची बायको पुढं पुढं करते, सरपंच असेल तर सरपंचाची बायको पुढं पुढं करते, पाहिलो का नाही आपण. पण रमाईला मात्र काही वाटत नव्हतं, बॅरिस्टर आलेला पती आहे की नाही. मला सांगा, बाबासाहेबांना हार टाकण्यासाठी ते लोक एवढे घाई करत आहे, पण बाबासाहेबांचं लक्ष त्या हाराकडे नव्हतं, जय जयकाराकडे नव्हतं, त्या लोकांकडे त्याचं लक्षच नव्हतं. बाबासाहेबांचं लक्ष त्या गर्दीमध्ये ते कोणाचा शोध घेत होते, रमाईचा. जिच्यामुळे मी शिकलो, एवढं उच्च शिक्षण घेऊ शकलो, जिनं खस्ता खाल्ल्या, कष्ट केले, परिश्रम घेतले माझ्यासाठी. तर बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू, ते सगळे गर्दीमध्ये कोणाचा शोध घेत होते, माता रमाईचा. आणि रमाई त्यांना मग माता रमाईला इतका आनंद झाला होता, कारण लोकांचा आनंद पाहून तिला आनंद झाला होता, कारण तिलाही 9 कोटीचाच उद्धार करणारा माझा पती भीमराव आता केवळ माझाच पती राहिलेला नाही, तो आता या समाजाचा नेता झालेला आहे, समाजाचा उद्धार करता झालेला आहे. तर बाबासाहेब, मला रमाई दिसली दुरून, बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि रमाईच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. दोघंही एकामेकाकडे पाहत आहे, हाराकडे लक्ष नाही बाबासाहेबाचं. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये याच्यासाठी अश्रू आले होते, कारण रमाईचं दुःखच तेवढं होतं, त्यागच तेवढं होतं. तर बाबासाहेब रमाईच्या जवळ जाते आणि बाबासाहेबाला म्हणतात, रमाई धीर देते बाबासाहेबाला. पहा रमाई कसा धीर देते. अहो नका रडू हो बाबासाहेब, अहो नका रडू हो बाबासाहेब, आपला समाज हजारो वर्षापासून रडत आहे. लक्षात घ्या, अहो नका हो रडू बाबासाहेब, आपला समाज हजारो वर्षापासून रडत आहे. तुम्हीच जर रडाल तर या हजारो वर्षापासून आपल्या रडणाऱ्या समाजांचे अश्रू आसव कोण पुसणार. नका रडू हो बाबासाहेब, अशी रमाईनं बाबासाहेबाला धीर दिली. बाबासाहेब घरी आले. बाबासाहेबांना ज्या उशा होत्या, जे काय होतं ते बाबासाहेब त्या ठिकाणी बसले. तर बाबासाहेब अशा पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की जे उशी आणि गादी वगैरे, पांढरा धोतर आणि सदरा वगैरे जे शिवला होता. आणि मग बाबासाहेबांच्या आता, कारण रमाईचं जे घरचं जे वातावरण मी तुम्हाला आधीच सांगितलं, रमाईचे जे आई वडील होते अधून मधून पंढरपूरच्या वारीला जायचे, वारकरी पंथाचेच होते. तिच्या वडिलाला वारकरी भजन होतेच, त्या काळामध्ये तेच होतं ना महाराष्ट्रातलं दैवत विठ्ठल रुक्मिणी. तर आता रमाईचे आई वडील जर जात असेल तर रमाईवर तेच संस्कार पडले होते, म्हणून बाबासाहेबांपुढे ते हट्ट पकडत होती, कारण त्यावेळी बौद्ध धर्म घेतलाच नव्हता ना. तर बाबासाहेबाला ती काय म्हणत होती, मला पंढरपूरला घेऊन चला. तर बाबासाहेब म्हणतात, अगं रामो, त्या चोख्याची भक्ती काही कमी होती का. पण त्या चोख्याला ब्राह्मणांनी तिथंच पायऱ्यावर दर्शन होऊ दिलं नाही, त्याला तिथंच गाडून दिलं, त्याचा खून केला. तो विठोबा, तो विठ्ठल, पंढरपूरचा पांडुरंग म्हणे, शूद्राती शूद्र अस्पृश्यांना दर्शन देत नाही, त्याचं नाव तू घेऊ नकोस. समजलं का. रमाईला बाबासाहेब असं म्हणते, रामो, मी तुझ्यासाठी हजारो पंढरपूर निर्माण करीन, पण त्या पंढरपूरचं नाव काढू नको. लक्षात घ्या, आज जर एखाद्या बाईचं तब्येत जर बयकली, तर आपल्या एखाद्या शिकलेला माणूस जरी असेल आपल्या समाजातला, त्यानं जर मला पोराचं वागत नाही, माये वागत नाही, चला ना आता जरी म्हणलं असं भंतेजीनं इकडे तिकडे जाऊ नका, तर चला या देवापाशी जाऊ, त्या देवीपाशी जाऊ, धागा दोरा बांधू. पण बाबासाहेबाचे 4 लेकरं मेले, मरण पावले, आणि रमाईची तब्येत बराबर राहत नव्हती, मरून गेली रमाई. पण रमाईला पंढरपूर दावलं नाही. तुम्ही तर दावलंच असतं, है का नाही. आपल्या समाजातले लोक आहेत तसे, बायको समोर काही. लक्षात घ्या, रमा, तुला मी असे हजारो पंढरपूर निर्माण करीन. आणि ते 2 पंढरपूर बाबासाहेबांना निर्माण केले, एक म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे चंद्रपूर आहे ना, धम्मदीक्षा. हे हजारो पंढरपूर निर्माण करणार होते, पण त्या पंढरपूरचं तू नाव काढू नको. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचा सत्याग्रह चालू होता. बाबासाहेबांना स्त्रियांनी खूप मदत केली होती सत्याग्रहामध्ये. त्या काळच्या शांताबाई दानी असेल, जाईबाई चौधरी असेल, सूर्यचंद्रताई डोंगरे असेल, मी त्यांचे नाव घेणार नाही. अनेक स्त्रिया बाबासाहेबांच्या पाठीशी उभ्या होत्या. तर रमाईने बाबासाहेबाला म्हटलं, महाडच्या चौदार तळ्याच्या वक्ती, कारण रमाईची तब्येत नव्हती, तर रमाई काय म्हणते, मीही त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये येऊ इच्छिते. पण बाबासाहेब म्हणते, अगं रामो, तुझी तब्येत बराबर राहत नाही. माझी तब्येत नाही राहत, मी चळवळीमध्ये काही करणार नाही, पण तिथले जे लोक सत्याग्रही येतात ना, कार्यकर्ते, त्यांना मी स्वयंपाक करून खाऊ पिऊ घालीन, मी सेवा करासाठी येतो. असं कोण म्हणत आहे, रमाई म्हणत आहे. पण बाबासाहेबांनी तिला रोखलं. तर रमाईची 4 लेकरं मरण पावली. आता 4 लेकरं मरण पावल्याच्या नंतर कोणतीही पत्नी आपल्या पतीला म्हणत नाही का,
एखादी वेळा तरी म्हणलं असेल ना रमाईनं, म्हणलंच असेल ना रमाईनं, काय म्हणलं असेल? अहो बाबासाहेब, या समाजासाठी आपण 4-4 लेकरं माती खाली घातली. आता एकटाच यशवंत आहे भैया साहेब, त्याची तब्येत चांगली राहत नाही. आता त्याच्यासाठी तर आपल्याला जगावं लागेल. कुठेतरी एखादी छोटी मोठीशी वकिलीची याची त्याची नोकरी करा आणि आपल्या कुटुंबाकडं. आणि माझी तब्येत बराबर राहत नाही, मला क्षयरोग झालेला आहे, टीबी झालेला आहे. बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं ना, तर रमाईला राणी सारखं ठेवता आलं असतं. आणि बाबासाहेब करोडपती अब्जपती असता, एवढा पैसा असता, प्रधानमंत्री होऊ शकले असते. जगाच्या पाठीवर कुठेही रमाईला नेता आलं असतं, इलाज करता आला असता, 4-4 लेकरावर इलाज करता आला असता. आणि रमाईला सुद्धा राणी सारखं ठेवता आलं असतं. एवढं बाबासाहेबांकडे डिग्र्या होत्या. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलाबाळांकडं, स्वतःच्या पत्नीकडं आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. सगळं लक्ष कोणाकडे होतं बाबासाहेबांचं? समाजाकडं. समजलं का? म्हणून रमाई आहे आणि बाबासाहेब होते म्हणून आपल्याला हे जीवन मिळालं. म्हणून रमाईला कधीही विसरू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर विदेशामध्ये राहत असताना बाबासाहेबांनी 18 घंटे ब्रेडच्या तुकड्यावर, लक्षात घ्या, त्या विदेशातल्या लायब्ररीमध्ये सुरुवातीला जाणारा आणि शेवटून लायब्ररीमधून येणारा कोण होता? बाबासाहेब होता. 18 घंटे बाबासाहेबांनी अभ्यास केला. कारण रमाईचे कष्ट, म्हणजे आपण जर जास्त दिवस जर शिकलो इकडे विदेशामध्ये, तर रमाईला जास्त कष्ट घ्यावे लागेल, जास्त पैसा, म्हणून कमीत कमी वेळामध्ये त्यांनी आपलं तो अभ्यासक्रम पूर्ण केला. तर एक तो प्रसंग सांगतो आणि थांबतो. एकदा काय झालं, बाबासाहेब म्हणजे पुस्तकाच्या गराड्यात जास्त राहायचे. पुस्तकासाठी बंगला बांधणारा जगातला माणूस कोण आहे? बाबासाहेब. राजगृह नावाचा बंगला. आता एक दिवस काय झालं, बाबासाहेब 18 घंटे, कधी कधी 22 घंटे अभ्यास करायचे. एक दिवस काय झालं, रमाईच्या म्हणजे महाडचा जसा सत्याग्रह झाला, महाडचा सत्याग्रह झाला, तर बाबासाहेबांच्या शत्रूंमध्ये, मारेकरींमध्ये वाढ झाली होती. रमाईला जास्त झोप येत नव्हती, कारण बाबासाहेबाला धमकीचे काय येत होते? पत्र येत होते. तर मग रमाईला, बाबासाहेब जर बाहेर गेले तर रमाईला काळजी वाटायची. म्हणून त्या काही लोकांनी, भयान लोकांनी गाणं लिहिलं, चांदणं चांदणं झाली रात, रमा भीमाची पाहत होती वाट. अरे रमाई म्हणजे दुःख, रमाई म्हणजे त्याग. रमाई कुठं काही साज श्रृंगार करून काही वाट पाहत नव्हती. रमाई बाबासाहेबाची वाट याच्यासाठी पाहत होती की माझ्या साहेबाचं बरं वाईट झालं, त्याचा घातपात झाला, जर त्याला जर काही झालं जीवाले, तर माझ्या या 9 कोटीचं काय होईल. म्हणून रमाई ताट घेऊन अशी दरवाजाकडे वाट पाहत राहत होती साहेबाची, याच्यासाठी वाट पाहत होती ते. पण कोण मूर्ख माणूस वय त्यानं गाणं लिहिलं आणि लोक त्याच्यावर ठेका घेऊन नाचतात ना मुली. चांदणं चांदणं झाली रात आणि रमा भीमाची पाहत होती वाट. म्हणजे तुमच्यासारखं तिले सुख होतं का? रमाई म्हणजे दुःख, रमाई म्हणजे त्याग होता. तिनं आपल्या जीवनामध्ये दुःखाच्या, रमाई सारखं दुःख जगामध्ये कोणीच भोगलं नाही, लक्षात घ्या. पण लोकांना असे गाणे लिहिले, माहित नाही काहून लिहिले, तर रमाईचा त्यांना अभ्यास नसन, काही लिहिलेलं आहे. तर बाबासाहेब पुस्तकाच्या गराड्यामध्ये राहायचे. एकदा काय झालं, खूप सुंदर प्रसंग आहे. या सुमंगल भंतेजीचा प्रसंग आहे, ते अमरावतीचे आहे, ते मरण पावले. त्यांचा मी तो प्रसंग माझ्या डोक्यामध्ये ठेवलेला आहे. तर एकदा बाबासाहेब पुस्तका वाचत असताना रमाई बाबासाहेबाकडे आली, कारण रमाईची हिंमत होत नव्हती बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये, अभ्यासामध्ये खोडा घालण्याची. ती कधीच बाबासाहेबांना त्रास देत नव्हती. तर एकदा तिने विचार केलं, बाबासाहेबाला तिने विचार केला, साहेब म्हणे, तुम्ही बुद्धाची पुस्तकं वाचता, ज्योतिबांची पुस्तकं वाचता, कबीरांची पुस्तकं वाचता, तुमच्याकडे इतकी सारी पुस्तकं आहे, एवढी सारी ग्रंथ पुस्तकं तुम्ही वाचता, एवढी सारी तुम्ही पुस्तकं वाचता साहेब, माझी इच्छा नाही, पण मला असं विचारूशी वाटू राहिलं. मी तुम्हाला कधीच विचारत नाही, पण मला एक प्रश्न विचारू का म्हणते. तर बाबासाहेब म्हणते, रामू विचार. काय विचारायचं? विचार म्हणते. तर विचारू का म्हणते, तुम्ही रागावणार तर नाही ना, कारण तुम्हाला हे तर होणार नाही ना. तर रामू विचार म्हणते. तर मला सांगा बाबा, रामू अशी विचारते रमाई बाबासाहेबांना, असं म्हणते, तुम्ही एवढे सारे पुस्तकं वाचता, एवढे सारे ग्रंथ वाचता, तर असं एकाही ग्रंथामध्ये लिहिलं नाही का की एका पतीनं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं म्हणून? काय विचारत आहे रमाई? असं एकाही ग्रंथात पुस्तकामध्ये लिहिलं नाही का, तुम्ही एवढे पुस्तकं वाचता तर साहेब, की आपल्या पतीनं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं, कसं व्यवहार करावं, हे काय पुस्तकामध्ये लिहिलं नाही का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तर तेच होतं,
कारण त्यावेळी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहायला हातामध्ये घेतलेलं होतं. एका पतीनं एका पुरुषानं, आता म्हणजे एका पतीनं एका पुरुषानं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं हेच तर मी हिंदू कोड बिल या देशाच्या स्त्रियांसाठी तयार करत आहोत. समजलं तुम्हाला? तर असा तो बाबासाहेबांचा ते प्रसंग होता. तर बाबासाहेबांना जेव्हा रमाईचं म्हणजे तिनं एकूण कितीतरी मृत्यू बघितले होते, बाबासाहेबांच्या मारेकऱ्यांमध्ये वाढ झाली होती. आणि अशा प्रकारे रमाईचं ते जे जीवन आहे, मी या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो की रमाईचं जे जीवन आहे, रमाईचा काय आहे? त्याग आहे, संघर्ष आहे. तर ही जी रमाईचा जो संघर्ष आहे, रमाईचा जो त्याग आहे, या त्यागाला कुठेही तोड नाही आहे. आणि या त्यागाला तोड नसताना मी एक या ठिकाणी केतन पिंपळापुरे ज्यांची मी कविता या ठिकाणी घेतो आणि या कविता रमाईची जो विशेष धम्मदेसना या ठिकाणी मी थांबवतो. डोळ्यातून गळते काळीज, ओठातून शब्द रमाई, या व्याकुळ दुःखासाठी तूच आमची व्हावी आई. संत तेवत्या दीप ज्योतीने तुझ पासून घ्यावे जगणे, चंदनाच्या कणाकणाने तुझ पासून घ्यावे झिजणे. दुःखामधली सदा फुली तू अन निखाऱ्यातली जाई, किती किती मरणे दडली तुझ्या पदराखाली. किती किती जन्माची तू अशी रमा माऊली झाली, आता पोरक्या दुःखासाठी कोण गाईल अंगाई. तव त्यागाची महती गाया, शब्द मागू मी कुणा कुणा, भीम जन्मावा परत एकदा अन तूच जळावे पुन्हा पुन्हा. तूच भीमाच्या लेखनीतली आसवाची व्हावी शाहे. ह्या केतन पिंपळापुरेंच्या या ओळी. तर ज्याप्रमाणे हजारो वर्षाचा रोग दूर करणारा डॉक्टर म्हणजे ज्याला महानिदान करणारा तथागत बुद्ध म्हणतात, तर याही हजारो वर्षाच्या या अस्पृश्य समाजाला एक रोग लागला होता गुलामीचा. त्या रोगाचं निदान करणारं हे हिंदू कोड बिल, हे संविधान बाबासाहेबांनी तयार केलं. पण या संविधानाच्या याच्यामध्ये साथ देणारी, या ग्रंथ लिहिण्याच्या याच्यामध्ये साथ देणारी कोणाचं कष्ट होते? रमाईचे होते. म्हणून म्हणतात ना, रमाई काय होती? वात होती. आणि बाबासाहेब काय होते? दिवा होते. तर नवे पंढरपूरचा प्रसंग सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आता नवे पंढरपूर तर रमाईला पाहायला भेटलं नाही, पण बाबासाहेबाचे 2 लग्न झाले. बाबासाहेबाचं एका शब्दाचा फरक आहे, रमाई आणि माई. MBBS MD शिकलेली होती सविताताई आंबेडकर. बाबासाहेबांच्या 2ही पत्न्या कोकणामधल्याच आहे. माता म्हणजे सविता माई आंबेडकरांचं जे जन्मगाव आहे ते डोले नावाचं गाव आहे कोकणामध्ये. मी ते सांगणार नाही. तर दुसरं लग्न बाबासाहेबांनी हव्याशा पोटी वगैरे केलेलं नव्हतं. बाबासाहेबांचा तो प्रसंग मी या ठिकाणी सांगतो की बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा घेण्याचं ठरवलं, वामनराव गोडबोले धम्मदीक्षेसाठी नागपूर हे ठिकाण निवडलेलं होतं. 7 लाख लोक आपल्या घरातले देवी देवता नदी नाल्यामध्ये विहिरीमध्ये त्यांनी फेकून दिले होते. 33 कोटी दगडा धोंड्याचे देव पांढरे कपडे घालून, पांढरे शुभ्र कपडे घालून. माईसाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या अंगावर पांढरी साडी होती. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेमध्ये ते तयार झाले आणि 7 लाख लोक त्या कुठे होते? धम्मदीक्षेमध्ये. बाबासाहेबांनी विचारही केला नव्हता की एवढे लोक एका हाकेवर येईल. धम्मदीक्षेसाठी नागपूरला ती सभा भरलेली होती. बाबासाहेब, वामनराव गोडबोले आणि नानकचंद रत्तू, बाबासाहेबांच्या हातात काडी आहे, तो फोटो आहे. बाबासाहेब खांद्यावर हात ठेवून त्या धम्मदीक्षेच्या स्टेजवर चढले आणि बाबासाहेबांनी असं चहू भोवताल बघितलं. 7 लाख लोक आशेनं पाहत आहे धम्मदीक्षा करता. पण त्या 7 लाख लोकांमध्ये बाबासाहेब कोणाचा शोध घेत आहे? 7 लाख लोकांमध्ये कोणाचा शोध घेत आहे? तर त्या धम्मदीक्षेच्या त्या स्टेजवरून नागपूरला त्या 7 लाख लोकांमध्ये बाबासाहेब रमाईचा, माता रमाईचा शोध घेत आहे. की माझी रमाई म्हणायची की साहेब मला पंढरपूरला घेऊन चला. मी तिला पंढरपूरला नेलं नाही. तिला अभिवचन दिलं होतं की त्या पंढरपूरचं नाव नको काढू जुन्या, मी तुझ्यासाठी हजारो नवे पंढरपूर निर्माण करीन. आणि ते नव पंढरपूर म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी, चंद्रपूरची दीक्षाभूमी. पण हे नव पंढरपूर पाहायला मात्र माझी रामू जिवंत नाही. त्या 7 लाख लोकांकडे पाहत असताना बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये त्या 7 लाख लोकांमध्ये बाबासाहेब कोणाचा शोध घेत होते? आपल्या आई रमाईचा.
जिंच्यामुळे माझं हे जीवन घडलेलं आहे. हा बोधिसत्व घडवला तिनं, शेणाच्या गौरीतून बोधिसत्व बॅरिस्टर घडवला. तर बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तुम्ही दीक्षाभूमीला जर गेले तर तो आतमध्ये एक फोटो लागलेला आहे. दीक्षाभूमीच्या आतमध्ये माई सविताताई आंबेडकर त्याच्या म्हणजे हातात म्हणजे खिशातून ते रुमाल काढताना दिसत आहे. तो फोटो आहे तिथे लावलेला दिसतो. तर त्यावेळी बाबासाहेब शोध घेत असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये ती कल्पना राहिली होती, ज्या पहिल्या पगार रमाईच्या हातामध्ये ठेवला होता. आणि त्या पहिल्या पगारातून काय आणलं होतं? पांढरं धोतर आणि पांढरा सदरा आणला होता. माझी रमाई तर जिवंत नाही, पण तिची आठवण म्हणून बाबासाहेबांनी पांढरं रेशमी धोतर आणि पांढरा सदरा घातला होता. बाबासाहेबांचे खूप सारे फोटो तुम्हाला टायकोट बुटामध्ये दिसते, पण रमाईची आठवण म्हणून त्यांनी पांढरं धोतर आणि पांढरा सदरा घातलेला होता. कधी तुम्ही नागलोकला गेले तर बाबासाहेबांची धोतर जोडीतल्या सदरातली तुम्हाला पुतळा त्या ठिकाणी दिसतो. 56 फुटाची मूर्ती, 56ला दीक्षा घेतली. तुम्हाला तो पुतळा त्या ठिकाणी तुम्ही नागलोकला गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. तर बाबासाहेबांचा जो त्याग आहे, तर म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक महिलांनी रमाईचा आदर्श घेतला पाहिजे. तर आपण आपल्या बाबासाहेबांची, आपल्या बापाची जयंती साजरी करतो, पण माता रमाईची जयंती साजरी करत नाही. इथं बसल्या उपासक उपासिकांना मी हेही सांगतो की तुमच्या खऱ्या माहेराला सुद्धा तुम्ही गेले पाहिजे. रमाईला जर तुम्ही आई मानत असाल तर कधी तुम्ही रमाईच्या जयंतीला वनंद गावला गेले पाहिजे. खूप मोठा जयंती उत्सव त्या ठिकाणी असतो. कोण्या गावला? वनंद गावला. तर हे वनंद गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक राजगृह नावाचा बंगला बांधला होता. कोणता? पुस्तकासाठी. पण त्या राजगृह नावाच्या बंगल्यामध्ये रमाईला फक्त 3च महिने राहता आलं. 3 महिने. आणि रमाईचं निधन झालं. वरळीच्या मुंबईला तिची काय आहे? समाधी आहे. तर ते राजानंद गडपायले यांचं मी ते गीताच्या ओळी वाचतो, या ठिकाणी थांबतो. उरलेले रात्रीचे खाऊन 4 घास, टाकी बळच अंग घेऊन पतीचा ध्यास, येईना झोप तिजला निजल्या परी निजावे, म्हणजे झिजली अशी रमाई चंदन जसे झिजावे, साहेबांच्या काळजीने डोळे सदा भिजावे, दुःखाचा राजानंदा सरलाच नाही भोग, जीव घेण्या त्या क्षयाचा जडला असाध्य रोग, जगणे नकोसे झाले वाटे मरून जावे, झिजली अशी रमाई चंदन जसे झिजावे. तर बाबासाहेब ज्यावेळी रमाईचा मृत्यू जवळ आला, बाबासाहेब त्या ठिकाणी वेळी सुद्धा पुस्तकामध्ये रमलेले होते. काही लोक बाबासाहेबाकडे गेले, अहो बाबासाहेब आता तरी ते पुस्तक सोडा. रमाईनं ज्या खस्ता काढल्या त्या रमाईला मांडी द्यायला बाबासाहेब मग त्या ठिकाणी आले. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारी कोण होती? रमाई होती. रमाईनच हा बोधिसत्व घडवलेला होता. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं जे दुसरं लग्न झालं, रमाईचं 1935ला मरण पावली. हा प्रसंग सांगतो आणि थांबतो. कितीमध्ये? 1935ला रमाई मरण पावली. 35च वर्ष जगली, पण सगळ्यांची काय झाली? रमाई झाली. आता बाबासाहेबाला डोकेदुखीचा त्रास, त्यात ते शुगरही होतं. बाबासाहेबांचा आजारामध्ये तब्येत, धावपळ, चळवळ, इकडे तिकडे, झोप जात नव्हती. बाबासाहेबांना डोकेदुखीचा त्रास झाला आणि त्यातही रमाईचा मरणामुळे तर बाबासाहेब पूर्णच खचून गेले. पहा, पूर्ण खचून गेले. आणि बाबासाहेबाला डोकेदुखीचा एवढा तीव्र त्रास व्हायला लागला की बाबासाहेबाला शेवटी लोणावळ्याला यावं लागलं. ते तळेगाव दाभाडेच्या बंगल्यात तर राहिले, पण बाबासाहेब तळेगावला आले. आता तळेगावला आल्याच्या नंतर काय झालं? बाबासाहेबांच्या डोकेदुखीचा त्रास एवढा वाढला तर ते विदेशामध्ये शिकत असताना कैवल्यानंद नावाचा एक महाराज त्यांना तो आयुर्वेदिक उपचार करत होता. त्यांची ते विदेशातच भेट झाली होती आणि त्यांचा आश्रम होता लोणावळ्याला. कुठे होता? पुण्याजवळच्या लोणावळ्यामध्ये. मग बाबासाहेबाला असं वाटलं की आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी, डोकेदुखीचा त्रास ते करण्यासाठी बाबासाहेबाला ते मूकनायकचे जे संपादक होते देवराव नाईक यांनी आग्रह केला आणि बाबासाहेबांच्या ते ओळखीचे होते. मग बाबासाहेब मुंबईवरून कुठे आले? पुण्याच्या लोणावळ्यामध्ये आले. आणि आजही लोणावळ्याला तो कैवल्य धाम आश्रम आहे. आता तिथं आयुर्वेदिक उपचारासाठी कैवल्यानंद नावाचे एक महाराज होते. तर ते कैवल्यानंद महाराज काय म्हणतात? डोकेदुखी कपाळाला डोक्याला तो मलम लावा लागते. कोणता? तो कुटून आयुर्वेदिक तो
आयुर्वेदिक जे औषध आहे का नाही ते कुटून तुमच्या डोक्याला लावावं लागते, कपाळाला लावावं लागते, अंगा पायाला लावावं लागते आणि डोक्याला जास्त लावावं लागते आणि कपाळाला जास्त लावावं लागते. आयुर्वेदिक तो लेप नाही का, लेप तो कुटून, तेव्हाच तुमचा तो डोकेदुखीचा आजार काय होईल, बरा होईल. तर बाबासाहेबाला तो ते कैवल्य महाराज काय म्हणते, तुम्ही म्हणते टक्कल करा. काय करा म्हणते, टक्कल करा. तर बाबासाहेब म्हणते मी टक्कल नाही करत. पण देवराव नाईक नावाचे त्यांचे सहकारी ते म्हणतात, बाबासाहेब अहो तुमचा आजार बरा करायचा आहे आणि तुमचा डोकेदुखीचा त्रास वाढत आहे, तुम्हाला प्रचंड काम आहे, तर तुम्ही ते टक्कल करा. तर बाबासाहेब नाहीच म्हणत होते, पण बाबासाहेबांनी मग ते टक्कल केलं. समजलं का, केलं. कुठली घटना सांगतो आम्ही, कैवल्यधाम लोणावळ्याची. आता ते टक्कल केलं तर तिथं ते भगवा झोला घालून दिला. समजलं का. आम्ही भंतेजी लोक जरी बिमार पडलो ना, आणि तुम्ही बिमार पडल्यात, तुमच्या घरचे कपडे नाही ठेवत अंगावरचे, तुम्ही सावंगीला जा का सेवाग्रामला जा, ठेवते का, समजलं का. भंतेजी जरी गेले तर माईवाल्याची वर्ण त्याचा झबला घालून देते ठेवायला. तर त्या माणसानं त्याच्या आश्रमामधला जो नियम आहे आणि डोक्याले लेप लावायचा आहे, तर लेप लावला तर ते भरणार नाही का, तर बाबासाहेबांनी केस काढायला लावले, टक्कल केलं आणि तिथला तो भगवा झबला घालून दिला. तर लोकांना भंतेजी लोकांना प्रचार काय केला, तर बाबासाहेबांनी चिवरच घेतलं. समजा हा प्रसंग मी सांगतो तुम्हाला. आणि बाबासाहेबाचा चिवर घातलेला ते पुतळा इकडं आंबोड्यालाच बसून ठेवला इकडं. काही लोक आम्हाला प्रश्न विचारता मध्ये, म्हणून मी ते आजच्या प्रवचनामध्ये सांगत आहो की बाबासाहेबांनी चिवर घेतलं का, जी भंतेजी लय बाया म्हणते, तर मग काऊन, तर काय झालं आहे, तर मी ते शिलानंदजी भंतेजी यांच्याकडे आंबोड्याला गेलो, तर तिथं आम्हाला एक पुतळा दिसला, बाबासाहेब टक्कल केलेले आहे, चष्मा लावलेले आहे, त्याच्या अंगावर चिवर आहे. कुठं चिवर घेतलंय, ते चिवर बाबासाहेबांनी घेतलेलं नाही, लक्षात घ्या. समजलं का. बाबासाहेबाचा पुतळा तसा चिवर घेतलेला टक्कल केलेला कुठेच नाही, फक्त आंबोड्यालाच आहे. समजलं का. बाबासाहेबांनी चिवर घेतलं नाही, तो आयुर्वेदिक उपचारासाठी तो झबला घातला होता भगवा कलरचा नियमानुसार, आणि ते डोक्याला मलम लावा लागत होतं, म्हणून ते टक्कल केलं. लक्षात घ्यायचं आहे, बाबासाहेबांनी चिवर घेतलेला नाही आहे. आलं का लक्षात तुम्हाला. तर रमाईचा जो मृत्यू झाला तो झाला 27 मे 1935 ला मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांना साथ देणारी यशवंत, तुम्ही रमाईची जर वाचायचं असेल तर यशवंत मनोहराची कादंबरी रमाई आपण वाचावी. किंवा मग योगीराज बागुल यांचं खूप सुंदर पुस्तक निघालं नव्यानं, प्रिय रामू, हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. यशवंत मनोहराची रमाई वाचा, धाकुलकरांची रमाई वाचा, सुनंदाई साठे ज्या मरण पावल्या तिचं एक सुंदर रमाईचं पुस्तक आहे. मी एक खूप छोटं एक जुनं पुस्तक वाचलंय. बळवंतराव वराळे यांची जी पत्नी आहे राधाबाई वराळे, ह्या धारवाडच्या, त्यांनी रमाईच्या आयुष्यामध्ये त्यांना सहवास लाभला. तर राधाबाई वराळेचं एक पुस्तक आहे रमाईच्या सहवासात, ते मी वाचलं होतं, तेही आपण वाचलं पाहिजे. तर तुम्ही वनंदगावला एखादी वेळा तरी जा, तुमच्या खऱ्या माहेराला. तिथं खूप मोठा जयंती उत्सव असतो. आणि अलीकडेच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकर घराण्याने त्या ठिकाणी स्मारक उभं केलेलं आहे. रमाईचं स्मारक कुठं आहे, वरळीला आहे, मुंबईला. आणि रमाईचा खूप सुंदर स्मारक झालेला आहे वनंदगावला, तिथंही आपण जात चला. तर या ठिकाणी मी या ओळी वाचतो केतन पिंपळापुरेचा आणि या ठिकाणी थांबतो. किती रात्र जागून काढल्या आमच्यासाठी, किती कष्ट सोसले बाबासाहेबांनी आपल्यासाठी. कष्टाने खंगून गेलेल्या रमा माऊलीच्या उराखाली जी मांडी बाबांनी द्यावी, ती मांडी त्यांनी आमच्या गांजलेल्या माय बापांच्या उराखाली दिली. गोवऱ्या थापून सांज सकाळ संसाराच्या चुलीत धूर फुंकणाऱ्या रमाईच्या डोळ्यातील आसवे पुसण्यासाठी जे हात कधीच कामी आले नाहीत, ते हात आम्हा भावंडाचे अनाथ अश्रू पुसण्यात गुंतले होते. आपल्या कष्टाळू रमाच्या मुठभर देहावर पांघरण्यासाठी अंगभर वस्त्र न देणारा हा आमचा बाप साऱ्या आयुष्याचे महावस्त्र करून आमच्या मोडक्या अबूरवर पांघरत राहिला. आणि बिचाऱ्या मुक्या रमा माऊलीसाठी बक्षिसाचा फेटाच धावून आला रे. रमेश गेला, इंदूही गेली, गंगाधर गेला, मांडीवरच ओघळलेल्या लाडक्या राजरत्नाचा कडा कसा सावरला असेल बिचारीने. मृत्यूच्या हातात पाळण्याची दोरी देऊन जीवनाची अंगाई गाणारे हे माय बाप कुणासाठी खपले, कुणासाठी असा साऱ्या संसाराचा होम केला, कुणासाठी जळत होता. एकेका ब्रेडच्या तुकड्यावर 18 तास अभ्यास करून ग्रंथ लिहिणारा हा युगंधर कुणासाठी राबत होता. आणि आयुष्याच्या सांज वेळी कधीच कुणापुढे न झुकणारा माथा बुद्धाचरणी लीन झाला, तेव्हा त्यांच्या पाठीमागे तुटलेल्या लाखो बेड्यांच्या खळखळाट कशासाठी उठला होता. तर या केतन पिंपळापुरेंच्या या ओळीनं आजच्या या
या रमाई ही जी शब्दात मावत नाही, या रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी रमाई सांगण्याचा प्रयत्न केला. रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे दुःख. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.